ते दाखवायचंय आज म्हणून आणि ते आधी Zoomला कसं ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग व्हायचं ना, त्यामुळे ते थोडं Teamसचं लक्षातच येत नाही मला. तर मी ना तुमच्या सगळ्यांसमोर ना एक स्क्रीन शेअर करते आणि हे शेअर करायचं पण कारण आहे. ते मी सांगेनच तुम्हाला का बरं असं ते. तर आज दिवसभरामध्ये ना मला थोडं असेच सगळ्यांचे काही जणांचे असे मेसेजेस आले, की ज्यामध्ये मला दिसतंय की थोडंसं इमोशनल रिलीज झाल्यासारखं व्हायला लागलंय बऱ्याच जणांचं आणि हे होतं जेव्हा आपण असे नवीन एनर्जी आतमध्ये घेतो ना. एक मिनिट सांग. हं. बघा आपण आता ना आपल्या सगळ्या जुन्या आयुष्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण सोडून देतोय. हं. आणि नवीन काहीतरी ऐकतोय. आता मागच्या वेळेस जसं शैलेश सर आले होते, त्यानंतर अजून आपल्याला काही खुलासे झाले. आपल्याला अजून काही गोष्टी समजायला लागल्या, की आपण जी युनिफाईड करतोय, काही जण पहिल्यापासून करतायत. आता हे सगळं करताना काय होतं माहिती का? आपल्याला सगळ्या गोष्टी नव्याने पुन्हा उलगडायला लागतात. आपण पुन्हा जे सगळ्या पहिल्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात घडलेल्या, त्या गोष्टींना पुन्हा नवीन पद्धतीने बघायला लागतो. घरामध्ये कुणाशी वादविवाद असतील, आपलं कुणाशी पटत नाहीये. आपल्याच आयुष्यामध्ये अनेक आपल्या स्वतःबद्दल खूप गोष्टी असतील. मी हे करू शकले नाही, ते करू शकले नाही. हे लोकांनी मला अशी वागणूक दिली, हे ते सगळं. ते आपल्या मनात ऑलरेडी खूप भरलेलं असतं. आपल्याबरोबर खरंच तशा घटना घडलेल्या असतात. पण आता जेव्हा आपण हे सगळं ऐकतो ना, एक्सेप्टन्स, स्वीकार करा, तुम्हीच लिहून आणलंय, कर्मच आहे, हेच आहे, तेच आहे, संचित कर्म आहे, प्रारब्ध आहे, हेच आहे सगळं. ते ठीक आहे, ऐकतोय. पण ते थोडं पचवायला, थोडंसं मान्य करायला आपल्याला थोडा वेळ लागतो ना. नवीन वर्गामध्ये जेव्हा आपण नवीन इयत्तेत जातो, तर डायरेक्ट 5वीत गेल्यानंतर जे अंगावर आपल्या अभ्यास येतो ना, ते लगेचच आपण त्याच्यात पारंगत होतो असं नाहीये. ते कळायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो. मग त्याची परीक्षा घेतली जाते. त्यावेळेस आपल्याला कळतं, की या विषयामध्ये हे मार्क आहेत, या विषयामध्ये असे मार्क आहेत. तसंच अगदी आपल्या आयुष्याच्या त्या विषयामध्ये हे मार्क्स आहेत ते आपल्याला कळतं. पण त्यासाठी जो आपण अभ्यास नव्याने सुरू केलाय, तो अभ्यास आपल्याला कधी-कधी बघा नव्या इयत्तेत गेल्यानंतर खूप हेवी पण व्हायचं ते. असं वाटायचं मला हे जमत नाहीये बहुतेक या विषयात मी नापास होणार आहे. जसं माझं पण 10वी झाली तेव्हा 11वीत गेल्यानंतर सायन्स साइड घेतली आणि मराठी मीडियम असल्यामुळे सगळं ते इंग्लिशमधलं बघून मी घरी येऊन रडले होते. मला आठवतंय आणि आईला म्हणलं होतं, की "मला तर हे जमत नाही असं वाटतंय कारण ह्याच्यात सगळं इंग्लिश शब्द आहेत आणि सगळंच इंग्रजी" आणि त्यावेळेस पहिलीपासून वगैरे इंग्रजी नव्हतं ना पूर्वी. तर आपल्याला सगळं ते 5वी पासून इंग्रजी सुरुवात झाली होती. त्यामुळे मला खूपच अवघड जायचं आणि मी म्हटलं पण आईला, "मला तर वाटतंय," म्हणलं, "मी उगाचच घेतलं. मला तर काही झेपत नाहीये," म्हणलं, असं वाटत होतं मला. तर तसंच आहे, की जेव्हा आपण नवीन काहीतरी आणि ते पण ते शाळेतला अभ्यास वगैरे सोडून द्या, हे तर रिअल आपली लाईफ संसारातल्या आहे सगळ्या गोष्टी. तिथं आपण जेव्हा अशा गोष्टी शिकतो, काही-काही नवीन गोष्टी ऐकतो, तेव्हा ते थोडं समजून घ्यायला आणि स्वीकारायला फार वेळ लागतो आपल्याला. आणि तसंच आपल्याच ग्रुपमध्ये काही जणांच्या बाबतीत होतंय, की असंच रडू येणं, इमोशनल होणं, बरेचसे निर्णय म्हणजे इतके वर्ष त्या गोष्टी सहन करत जे लोकं आलेत, आता ते सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय आणि हे होणार आहे, अजून खूप होणार आहे. आपल्याला बघायला मिळेल जे नवरा-बायको ढकलतायत एक-एक दिवस. समोर दिसतायत गोष्टी, की चांगल्या नाहीयेत. पण कॉम्प्रोमाईज केलं जातंय. आतमध्ये सप्रेस केल्या जातात गोष्टी आणि ढकलतायत एक-एक दिवस. पुढे जाऊन हे टिकणार नाहीये. त्यांना ह्या गोष्टींवर विचार करावाच लागेल. कारण ऊर्जाच तशी आहे, की तुम्हाला सत्य स्वीकारावं लागेल तुमच्या आयुष्यातलं. एकतर त्याला क्लीन करा, स्वच्छ करा. त्यामध्ये काहीतरी एक क्लॅरिटी आणा. तुम्ही आता ह्याच्यापुढे तसं जगू नाही शकत. का? मला दिसतं माझ्या डोळ्यांनी, की माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स मला वाटतायत. ह्या गोष्टी आहेत, या लोकांबरोबर माझं पटत नाही किंवा काही पण असेल. तात्पुरतं आपण इंजेक्शन, गोळ्या देऊन ते सगळं कमी करायचा प्रयत्न करतोय. पण मुळात जर त्याच्या इतकं काय-काय दडलेलं आहे, इतकं काही आहे, तर तो ज्वाला सगळ्या ज्वालामुखी म्हणतो ना, तसंच ते सगळं बाहेर येणार आणि ते आल्यानंतर अं, हलणार जमीन. तसंच प्रकार आहे, की हेच ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येकाच्या आयुष्यात पुढे चालू होईल. आता ते होतच आहे. आपण बघतोय, आपण म्हणतोय, की खूप प्रमाण वाढलंय. विभक्त होतात लोकं, घटस्फोट घेतात हे वगैरे. तर हेच आहे, की पूर्वीपेक्षा आत्ता त्याचं प्रमाण जास्त वाढलं. ह्याला पण खूप कारणं आहेत. ह्याचं जर आपण आध्यात्मिक म्हणजे ह्याच्यामध्ये कारण बघितलं, तर ज्या फ्रिक्वेन्सी आत्ता पृथ्वीवर एनर्जीज आहेत, तिथं तुम्ही
खरोखर तुमच्या शक्तीमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर आहे आणि समोरच्याची चूक आहे. पण ह्यामागे अनेक कारणं आहेत. अ, त्याला तुम्ही कार्मिक म्हणा, जे काही म्हणा, पण हे पुढे जाऊन चालणार नाही असं. पुढं आता तुम्ही बघाल, की येणाऱ्या काळात अजून ह्या गोष्टी वाढतील खूपच प्रमाणात. जर आपण खरोखर अध्यात्मामध्ये येऊन, ध्यानामध्ये येऊन किंवा स्वतःवर काम करून जर केलं, समजून घेतल्या ह्या सगळ्या गोष्टी, की हे कसं सगळं प्लॅन आपण करून येतो, हे सोल प्लॅन म्हणून हे मदत करतं आपल्याला. जर एक एक ठराविक आपण ह्या सगळ्यांचा अभ्यास करून जर गेलो, तर कुठेतरी आपण समोरच्याला पण समजून घेतो, तेही आपल्याला समजून घेतील. म्हणून घरोघरी हे सगळं येण्यासाठी ध्यान येणं फार गरजेचं होईल, पुढे जाऊन अजूनच. कारण हा मानसिक त्रास खूप वाढेल. एका ठराविक लेव्हलला गेल्यावर लोकं म्हणतील, "आता हे बास झालं." आणि असंच सुरू होईल. तर आत्ता आपल्या ग्रुपमध्ये पण काही लोकांची अशीच परिस्थिती आहे आणि ते उगाचच म्हणजे असं होतं की पूर्वीचं आठवून रडून झाल्यानंतर त्यांनाही कळत नाही की का असं रडू रडू येतंय किंवा का इमोशनल. तर हे का होतंय ते होऊ द्या. जे काही तुमची नॅचरल प्रोसेस असते आपली, की जेव्हा आपण ध्यान करतो ना आणि जेव्हा असं स्वाध्याय किंवा आपण समजून घेतो या गोष्टी, तेव्हा जो आपला उच्च स्व आहे, आपल्या ज्या पेशींमध्ये आपण म्हटलं ऐकलंय ना, पेशींमध्ये आपल्या सगळे हे संस्कार सेव्ह झालेले असतात बॉडी सेल्युलर लेव्हलला आणि ते खरंच आहे ते. म्हणूनच आपल्याला ना काही गोष्टी बघा आपल्याच ग्रुपमध्ये अशा एक ताई आहेत, ज्यांना आपोआप संगीत न शिकता सुद्धा त्या छान गातात, करतात. तर हे कुठून येतं ना? जसं आपण त्या दिवशी ऐकलं शैलेश सरांकडनं, की आपण हे गतजन्मातनं काही गोष्टी घेऊन येतो. ह्या जन्मात आल्यानंतर आपोआपच लहानपणापासून एका ठराविक मला डॉक्टर व्हायचंय किंवा हीलिंग करण्याकडं, उपचार पद्धती कडे जास्त कल असतो काही जणांचा. तर ही बुद्धी कुठून येते? हे विचार कुठून येतात? तर ते गतजन्मातले असतात. आधीच्या जन्मामध्ये पण ही लोकं कुणी डॉक्टर, कुणी हे ते त्या क्षेत्रात असतात. ह्या जन्मात आल्यावर आपोआपच लहानपणापासून ओढ लागते. किंवा आपण जर साधना केली असेल, ध्यान साधना, तर लहान वयामध्येच ती सुरुवात होते, की मला ध्यान करायचं आणि लगेच जमतं मग त्यांना इझिली. तर हे आपल्या गतजन्मीचे संस्कार असतात, जे आपल्या पेशींपर्यंत पण आतमध्ये स्टोअर झालेले असतात. म्हणजे सगळ्याच लेव्हलला डी-एन-एमध्ये वगैरे सगळंच असतं ते. तेच घेऊन आपण पुढे येतो. तर तसंच आहे, की आता सध्या जे इमोशनल होतायत जर समजा कोणी या 2 दिवसामध्ये जर जास्त जाणवलं, उद्या पण जास्त मोठ्या प्रमाणावर एनर्जी ज्या आहेत, त्या आहेत पृथ्वीवर. म्हणजे येतायतच रोज सोलार फ्लेअर आहेत. सूर्याचे जे सोलार फ्लेअर आहेत ते मदत करतात आपल्याला. ह्या वेळेस लाईट ह्यालाच लाईट म्हणतो ना आपण प्रकाश जो आहे, तर तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच उच्च ऊर्जांचं भरपूर प्रमाणात आहेत. तर ह्या जशा-जशा आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये जातात, तसे-तसे आपल्याला आतून प्रश्न उठायला लागतात. तसं-तसं रडू येतं जास्त. तसे आपण जास्त भावनिक होतो, संवेदनाशील होतो जास्त. थोड्या-थोड्या गोष्टींना आपल्याला आठवायला लागतं. तर हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. तर जे काही तुमची नॅचरल प्रोसेस आहे, कारण रडणं रिलीज करणं आहे आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत. तर त्या होऊ द्या आणि त्यासाठीच मला आज सगळ्यांना सांगायचं होतं, की ज्यांना असं वाटतंय ना, की खूपच काळजी वाटतीये उद्याची, तर त्यांनी जास्ती करून मूलाधाराला खाली ध्यान लावा, आपल्या बुडाला. कारण ते चक्र असं आहे खालचं चक्र, की जे पृथ्वी तत्वाशी जोडलेले घट्ट आपण पृथ्वीशी जोडलेले आहोत, ही भावना आपल्याला शांत करते. त्यासाठी तुम्ही युनिफाईडची टीचिंग्सचा मदत घ्या. युनिफाईडमध्ये जे सांगितलंय, की खाली जेव्हा आपण जातो मूलाधाराला, ध्यान लावतो, तेव्हा म्हणायचं, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे. मी सुरक्षित आहे. माझा ईश्वर सुरक्षित आहे. माझं ईश्वर प्रेम आहे. म्हणून मी सुद्धा आहे. मी समृद्धी आहे. हे तुम्ही सगळे अफर्मेशन खाली म्हणा. हे सत्य म्हणा. जे तुम्हाला युनिफाईडमधलं आठवतं, जसा तुमचा उच्च स्व तुम्हाला गाईड करेल त्याप्रमाणे. मग तुम्ही पुढे वर आला स्वादिष्ठानाला ध्यान लावा थोडा वेळ. कारण स्वादिष्ठान चक्र हे आपल्या भावनांवर काम करतं. खूपच तुम्हाला रडू येतंय, खूप भावनिक झाल्यासारखं होतंय सारखं. तर ह्यावेळी याचा अर्थ आहे, की स्वादिष्ठानाला संतुलनात आणणं गरजेचं आहे. मग तुम्ही ओटीपोट जिथं आहे तिथं ध्यान लावा. तिथं तुम्ही म्हणू शकता, की माझ्या भावना, विचार संतुलनात आहे. मी माझ्या विचारांनीच निर्माण करते. हे पण तुम्ही युनिफाईडची सत्य वापरा. थोडंसं वर येऊन आपल्या मणिपुराला चक्राला ध्यान लावा. तिथं सुद्धा तुम्ही मी आत्मविश्वास वाढतोय, अशा पद्धतीचे जे तुम्हाला अ, बरं वाटेल. म्हणजे माझा आत्ताचा प्रॉब्लेम काय आहे मलाच माहिती आहे ना. मला कशामुळं असं होतंय, हे जर थोडं माहीत असेल, तर त्या विचारांवर काम करा. आपण युनिफाईडमध्ये हेच शिकतोय, विचारांवर काम करणं, विचार सुधारणं. तर जितकं युनिफाईड वाचता येईल ना ह्या वेळेमध्ये, जेव्हा-जेव्हा तुम्हाला इमोशनल, तर वाचन करा त्याचं.
जितकं शक्य तितकं. हं. तर त्यासाठी मला आज संदेश येतोय. मला आज उद्या सुद्धा मी दुपारचं सत्र आधी लिहिलं, की उद्या घेऊ. नंतर मला लक्षात आलं, की मला एका ठिकाणी जायचंय. पण त्याच्या आधीच काय झालं, माझ्या उच्चस्वनी ते कसं काय, की आज मला वाटलं ते पोस्ट तयार करावी. मी तयार केली, डाउनलोड केली आणि माझ्या लक्षात आलं, "अरे, उद्या तर आपल्याला जायचंय बाहेर." मग मी डिलीट करणार, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की ज्या अर्थी हे तयार करून घेतलंय, डाउनलोड केलंय, ह्याचा अर्थ जी दुसरी माझी अपॉइंटमेंट आहे ज्यांच्याबरोबर, ती कॅन्सल होईल बहुतेक मला असं वाटलं. पण म्हणलं असं कसं होईल? त्यांनी तर मला 2 दिवस आधी सांगून ठेवलंय. म्हणलं आता बहुतेक ग्रुपमध्ये टाकावं लागेल, की उद्याचं सत्र होणार नाही. पण मी थांबले. मी ते डिलीट नाही केलं. म्हणलं ठीक आहे, बघू काय होतंय. आणि थोड्या वेळाने बघितलं तर त्यांचा मेसेज आला, की तुम्ही मंडेला सोमवारी या म्हणून. म्हणजे इतकं हे सगळ्या गोष्टी बघा कशा आहेत, की मी ते त्यांचं होतं विसरले. पण माझ्या उच्चस्वानी ऑलरेडी ते माझ्याकडनं डाउनलोड करून घेतली इमेज, जी मी ग्रुपमध्ये पाठवली आणि नंतर लक्षात आलं, "अरे, इच्छा म्हणलं आता." पण ते सगळं प्लॅन असतं. तर लगेच मला मेसेज आला त्या मॅडमचा, की तुम्ही सोमवारी या म्हणून शनिवारचं. म्हणजे मला हे खात्री होती, की बहुतेक ते कॅन्सल होईल. ते कॅन्सल होईल. हे हे ज्या अर्थी माझं डाउनलोड झालं आणि मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला, त्या अर्थी ती माझी अपॉइंटमेंट कॅन्सल होईल, असा विश्वास मी ठेवला. म्हणून मी डिलीट नाही केलं. म्हणलं बघू आणि खरंच ते कॅन्सल झालं. सो हे सगळं प्लॅन असतं. आपल्याकडनं करून घेतलं जाईल उद्या व्यवस्थित. कारण हे गरजेचं आहे. कारण ग्रुप एनर्जी काय पद्धतीने काम करतीये, हे सगळं ते बघत असतात आणि आता ग्रुपमध्ये काय गरजेचं आहे, हे सगळं ते बरोबर सांगत असतात. सगळ्यांचा विचार इथं केला जातो. तर मला आत्ता जो मेसेज येतोय त्याप्रमाणे मी एक फक्त तुम्हाला दाखवते. बघा ज्यांना ह्याचा उपयोग होईल तर करून घ्या. तर मी एक शेअर करते. तर बघा ह्यामध्ये आपण 5वा धडा जो बघितलाय ना, तर मला आत्ता असाच मेसेज येत होता मगापासून, की 5वा धडा शेअर करायचा आहे. तर आपण 5व्या धड्यामध्ये बघितलंय, की आपल्या आयुष्यामध्ये ना अनिमंत्रित प्रभाव कसे काम करतात आणि हे प्रभाव कसे असतात? विचार असतात. मी ज्या विचारांमध्ये त्याच विचाराच्या व्हायब्रेशनला, फ्रिक्वेन्सीला जे विचार मॅच होतायत, उदाहरणार्थ आत्ता स्मिताताई आहेत. स्मिताताई पण विचार करतायत काहीतरी आणि मी पण तोच विचार करते. तर काय होईल? आमच्या दोघींचे विचार अगदी सारखेत. समजा स्मिताताईंना वाटलं आईस्क्रीम खायचंय. मलाही वाटतं इकडं आईस्क्रीम खावं, आईस्क्रीम खावं. तर आमच्या दोघींचे विचार इतके सारखेत ना, की बरोबर म्हणजे मला खायचं नसताना सुद्धा ती इच्छा माझी एवढी तीव्र होत जाईल खरं तर. म्हणजे माझ्यासाठी तो अनिमंत्रित प्रभावच आहे ना. म्हणजे ह्या प्रकारे हे काम करते, की आपण सेम लेव्हलला असलो, की हे सगळे एकमेकांचे विचार एकमेकांकडे ओढले जातात. कारण शेवटी विचार म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे. ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा ऊर्जेकडे जाते. ऊर्जा ही त्या फ्रिक्वेन्सीला असेल जसं रेडिओ लावतो तसंच. हे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत झालंय. तर काही वाक्य मी हायलाइट करत होते आपलं सत्र सुरुवात होण्याच्या आधी. जेवढी मला पटपट दिसली तेवढी केलीत. तर जसं की आपण आपल्याला माहिती की अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काय? तर विचार आहेत. की जे नको असलेले विचार, जे ईश्वराचे विचार नाहीयेत. असे विचार की जे मला त्रास देतात. तर आता पहिलं बघा तुमच्या स्वतःच्या जीवनात ज्या असंख्य वेळा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्वतःसारखे नव्हता. असे कुठलेही अनुभव असतील, परिस्थिती असेल, चिड असेल, ज्यावेळेस मला असं वाटलं, की मी अशी नाहीये खरं मुळात, मी असं का वागले मला माहीत नाही. त्यावेळेस ते अनिमंत्रित प्रभाव आहेत. मित्रांच्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांच्या काही वेळेस अचानक चिडचिडेपणा करतात बाहेरून आल्यावर. विनाकारण सगळं चांगलं असताना आपल्याला बोलणं, करणं हे सगळं त्याचाच परिणाम आहे असं आपल्याला इथं सांगितलं गेलंय, की अविवेकी वर्तन म्हणजे अचानक असं काहीतरी विचित्र वागणं त्यांचं. संपूर्ण रात्रभर विश्रांती घेऊनही तुम्ही थकलेल्या अवस्थेमध्ये जागे होता. तुम्हाला हसायला पण नको वाटतं एखाद्याकडे बघून सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या. काही-काही लोकं एकदम मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग, सुप्रभात इतकी एनर्जी असते त्यांच्यामध्ये. ते हसतात, गाणे लावतात. म्हणजे ते आपण बिग बॉसमध्ये वगैरे बघितले उठले की डान्स करायला जातात वगैरे, वगैरे असं सगळं. आणि काही लोकं अशी असतात की उठलं की त्यांना कुणाचं तोंड पण बघायचं नसतं. त्यांची इतका थकवा आलेला असतो किंवा कोणी गुड मॉर्निंग, सुप्रभात म्हणणं पण त्यांना नको वाटतं. असे पण होतात गोष्टी बऱ्याचदा. तर हे म्हणजे काय, की काही नको वाटतं. उठल्यानंतर पण थकवा जाणवतो. कुणाचं बोलणं नको, कुणाचं हसणं नको, कुणाचं तोंड बघणं नको. अशी परिस्थिती जी असते ती ह्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांमुळं असू शकते. हं. त्यानंतर तुम्ही कधी शांत आणि आनंदाच्या अवस्थेतून अचानकपणे चिड किंवा अधीरतेच्या अवस्थेत गेल्याचा अनुभव घेतलाय का? तर हे आपण अनेकदा अनुभव करतो. आपण ह्याला म्हणतो, की मूड स्विंग्स होतात. सगळं छान चाललंय, अचानक चिड-चिड. मध्येच रडू आहे ना, आता हे आज तर आले मेसेजेस मला. त्यामुळे मला हे दाखवायला वाटतंय, की
असं होतं, की हे आपल्याला अचानक ध्यान झाल्यानंतर पण शांत वाटत असतं. मध्येच रडू येतं. तर तो एक अनिमंत्रित प्रभाव सुद्धा असू शकतो. आपली इमोशनल रिलीज सुद्धा असू शकतो, की जे काही आपण ध्यानामध्ये थोडी एनर्जी घेतो आणि जे काही सबकॉन्शियसला खोलवर आपली एनर्जी जाते, तिथलं काही विचार आठवतात आणि ते आपोआप रडू येतं आपल्याला. तर हे सुद्धा असतं त्याच्यामागे किंवा एक अनिमंत्रित प्रभाव पण असतो. तुम्ही कधी प्रिय व्यक्तीवर अचानक संताप केला का? नंतर त्याबद्दल पश्चाताप, तर हे सुद्धा अनिमंत्रित प्रभाव. भीतीच्या अवस्थेचा अनुभव घेतला का? म्हणजे इतर वेळेस तुम्हाला भीती नाही वाटत. पण अचानकच एखाद्या गोष्टीची अचानक भीती वाटते. आता आपल्या मुलाबाळांची काळजी, खूप भीती वाटायला लागते. ते विचार एकाला एक लागून इतके येतात, की तुम्हाला असं वाटतं, "बापरे! आता माझी मुलं कशी राहतील?" असं म्हणजे खूप खूप त्यांची काळजी लागून राहणं, हे सगळं. म्हणजे इव्हन आपल्या शरीराबद्दल पण कुठल्याही घरातल्या परिस्थितीवरून आपल्याला हे सगळं फील होतं. त्यानंतर भीती, अविवेकी वर्तन म्हणजे विचार न करता काहीही वागणं, विचित्र विचार, चुकीचे विचार यायला लागतात, राग राग येतो अचानक. आणि इथं काय म्हटलंय, की हे सगळं काही दरवेळी अनिमंत्रित प्रभावच असतं असं नाहीये. हे तुमच्या स्वतःच्या तणावाचे परिणाम सुद्धा असू शकतात. ते भ्रमातून निर्माण झालेले असतात. तुमच्या कल्पना असू शकतात. आपलेही विचार असतात. कारण हे दरवेळी काय शेजारचे असेच विचार मला त्रास देतायत अनिमंत्रित प्रभावामध्ये असं नाही ना. माझ्या स्वतःचा जर माइंडसेटच तसा झालेला आहे. आलेल्या अनुभवांमुळं किंवा माझ्याकडे तेच आतमध्ये विचार रुजले गेलेत. ती विश्वास प्रणालीतच मी जगते. की पैसा कमवायला खूप कष्ट लागतात. हे मला शिकवलं गेलंय लहानपणापासून. ते माझ्या मनामध्ये खोलवर आहे. मी त्यालाच माझं सत्य मानून बसले, की हो बाबा, खूप कष्ट करावे लागतात. असा काही सहजासहजी पैसा येत नाही. आता हा विचार अनिमंत्रित नाहीये ना. तो जन्मापासून, लहानपणापासून मी ऐकत आली. मग हा विचार माझी एक बिलीफ सिस्टम आहे. मला दिली गेलेली आणि मी ती आतमध्ये रुजवली. मग ह्या विचारामुळं मला अनेक भ्रम निर्माण होऊ शकतात ना, की आता कसं करायचं? पैसा कसा म्हणजे ह्या सतत मी पैशाच्या विचारात. का तर मला काय शिकवलं गेलं खूप कष्ट पडतात पैसा कमवायला. तर हे प्रकारच्या आपले भ्रम, अशा कल्पना आणि त्याचा तणाव, ज्याच्यामुळं आपल्याला असा अचानक मूड स्विंग्ज होणं, अचानक राग येणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्याला सुद्धा जरी ते आपले विचार असतील अपूर्ण आहे बघा, ते तुमच्या स्वतःच्या अपूर्ण विचारांचेही परिणाम असू शकतात. अर्धवट माहिती काहीतरी घेतलेली अशा पद्धतीने. तर त्यांना सुद्धा शुद्धीकरणाची गरज आहे. त्यांना सुद्धा आपण प्रेमप्रकाश पाठवला पाहिजे. म्हणजेच काय मी माझ्या सगळ्या विचारांना आपण म्हणतो ना, की आभा स्वच्छ केली, बंद केली, आजूबाजूच्या विचारांना, माझ्या सुद्धा सगळ्या विचारांना मी प्रेमप्रकाश पाठवते. हे सुद्धा आपण म्हणू शकतो. ह्या पद्धतीने हां. आत्ता माझ्या मनात जे विचार आहे, भीतीचा विचार आला, की लगेच त्याला म्हणायचं, "मी प्रेमप्रकाश पाठवते." किंवा त्या विचाराला बदलायचं सरळ, की "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे." आणि सतत येत असेल तर म्हणायचं, "माझ्या विचाराला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते." हे झाले त्याचे उपचार. स्वतःवर कसे उपचार घेतो, तसेच विचारांवर उपचार असं नाव दिलंय याला. आता इथे एक बघा, तथापि अनेकदा असं घडतं, की इतरांच्या तणावपूर्व आणि भययुक्त विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव टाकण्याची परवानगी देता. हे म्हणजे काय माहिती का? तुम्ही ऐकलं असेल रेकी हीलिंग करताना आपल्याला त्रास होतो. कुणाला आपण हीलिंग द्यायला गेलो, की ती एनर्जी आपल्याकडे येते. हे जे तुम्ही ऐकलंय ना, ते ते सांगितलं इथं बाबाजींनी एक वाक्य. की अनेकदा असं घडतं, की इतरांच्या तणावपूर्व आणि भययुक्त विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव टाकण्याची परवानगी देता. म्हणजे इमोशनली आपण त्यांच्याबरोबर इतके जोडले जातो, की कुणाचं दुःख ऐकताना स्वतः फील करून आपल्या स्वतःवर त्याचा प्रभाव व्हायला लागतो. आणि हे असं समोर नाही कळत. सबकॉन्शियस लेव्हलला त्या गोष्टी जातात, की त्या बाईनी, त्या माणसाने किती दुःख झेललंय, हे विचार करून आपण रडतो की नाही. आता आपल्या बॉर्डरवरचे सैनिक किंवा त्यांच्या कथा ऐकल्यावर रडू येतं आपल्याला. मग हे का होतं? कुणाचंही दुःख ऐकल्यावर कारण आपल्या हृदयात तेवढं प्रेम आहे. करुणा आहे. आपण फील करू शकतो. ह्यालाच आपण 5वं डायमेन्शन म्हणलेलं आहे. पण हे करत असताना जेव्हा फील करतो ना आपण, तेव्हा त्याचा परिणाम माझ्यावर होतोय का? हे पण बघणं गरजेचं आहे. कारण तुमच्या डीप डाउन जर ह्या गोष्टी चालल्या, तर तुम्ही एनर्जीनी डाउन व्हाल. ते त्यांचं दुःख आहे, तुम्ही फील करताय ही गोष्ट बरोबर आहे. पण त्या आत्म्याचा तो प्रवास आहे. त्यांनी लिहून आणलेला आहे आणि त्याची काळजी घेणारा पण भगवंत ईश्वर आहे. आणि तो स्वतःच हे सगळे प्रसंग लिहून आणतो त्याच्या आयुष्यात. ह्याचा अवेअरनेस पाहिजे आपल्याला. मग हे आत्मज्ञान झालं. बघा एक तुम्हाला सांगते, आपण जेव्हा दुसऱ्याला स्वतःपेक्षा ना कमी समजतो, तो सुद्धा अहंकार आहे बरं का आपला. आपण इगो म्हणजे काय म्हणतो? आपण अहंकार काय ऐकला? अहंकार हा की जेव्हा मी
स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजते, सुपिरियर समजते. पण त्याच्या उलट सुद्धा अहंकार आहे, की जर मला असं वाटायला लागलं, की मी ह्या माणसापेक्षा काहीतरी कमी आहे, तर तो सुद्धा अहंकार आहे. आपल्याला ना वरचढ व्हायचं ना खाली जायचंय. आपल्याला झिरो स्टेटला जायचं. आपल्याला मध्य राहायचंय. ते झिरो स्टेट म्हणजेच आपली मूळ अवस्था, जिथं आपण ना त्याच्यापेक्षा समोरच्यापेक्षा श्रेष्ठ असतो ना कमी असतो. कारण तो पण ईश्वर आहे, मी पण ईश्वर आहे. एक ईश्वर दुसऱ्या ईश्वरापेक्षा कसा मोठा किंवा कमी असू शकेल? आपण समान आहोत म्हणजे आपण झिरो स्टेटला असतो. हे लक्षात ठेवायचं आपण. जेव्हा असं कुठलीतरी न्यूज ऐकतो म्हणून आपण न्यूजपासून लांब राहतो अशा वेळी. आपण ऐकतो तुम्ही जर तेवढी स्ट्राँग असाल, तुम्ही या सगळ्याचा अवेअरनेस ठेवून असाल, की हा पण आत्मा आहे. म्हणून आत्मस्तरावर बघायचं एकमेकांना. पूर्वी असं व्हायचं मला, जेव्हा मी रेकी हीलिंग द्यायचे किंवा मी आपले ध्यानाचे पण सेशन घ्यायचे ना, तेव्हा कुणाचं ऐकल्यानंतर मला त्याचा एवढा त्रास व्हायला लागला. जसं-जसं मी औरावर काम करायला सुरुवात केली, जसे मी हे समजून घ्यायला लागले, आता मी त्या आत्म्याकडे केवळ एक प्रवास म्हणून बघते. मला करुणा आहे मनामध्ये. 100% प्रेम आहे, करुणा आहे त्या आत्म्याबद्दल, की त्यांनी एवढं धाडसी जीवन निवडलं, की त्याला एवढा त्रास होतोय घरामध्ये, मारहाण होतीये, शिव्या दिल्या चालल्यात. हे सगळं मी बघते, प्रेम पाठवते, करुणा. पण शेवटी काय आहे, त्या माणसाची, त्या आत्म्याची फ्री विल आहे आणि त्यांनी लिहून आणलेला हा प्रवास आहे आणि जेव्हा मी असं म्हणते ना, "अरे रे, बिचारे यांना असं कसं होतं?" याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ, की त्याचा जो प्रवास आहे, जो तो ईश्वर आहे, त्याला मी कमी समजते. काहीतरी तो हेल्पलेस आहे आणि मी कुणीतरी आहे जो त्याला मदत करेल. म्हणजे परत ते थोडं डीपली आपण समजून घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आणि हे म्हणूनच परवा जे शैलेश सर सांगत होते ना, त्यामध्ये तुम्ही नीट ऐका ते सगळं. त्यातनं तुम्हाला बरचसं कळेल, की आपण कसे त्या एका छोट्याशा बबलमध्ये आलोय. एका छोट्याशा शरीरात येऊन बसलोय. पण आपण आहोत कोण? की जेव्हा ते हिमनगाचं उदाहरण मी त्या सरांना त्या दिवशी सांगितलं नव्हतं. सरांनी त्याला अजून पुढं छान एक्सप्लेन केलं, की कसा तो मनाचा गोळा खाली संपतो. तेव्हा तो पाण्यामध्ये विलीन होतो बर्फाचा गोळा आणि मग आपण पाणीच होऊन जातो. म्हणजे आपण हे केवळ नाटक रचलंय आणि त्याच्यातच आपण दुःख घेतोय, त्रास करून घेतोय, कधी आनंद घेतोय, कधी रडतो, हे सगळं सुरू आहे. पण आता हे ज्यांना असे म्हणजे म्हणतो ना अवेअरनेसमध्ये राहतात सतत, त्यांना आता ह्याचं काही नाही वाटत. कारण त्यांना माहिती आहे, जसे आपले संत होते, ते कधी कुणाचं दुःख बघून अ, पाणी डोळ्यातून पाणी यायचे, पण ते रिएक्ट करत नव्हते. कारण त्यांना माहीत होतं, "बाबा तूच सगळं लिहून आणलंयस. काय करू शकतो आम्ही? केवळ तुला एक चांगलं भगवंताचं नाव घे बाबा, एवढंच सांगू शकतो, भक्ती मार्गाला लावू शकतो." कारण त्यांना सगळं माहीत होतं, की ह्या जीवाला माहीत नाहीये, हा आता सगळं विसरलाय, पण ह्यानीच सगळं लिहून आणलंय. त्यामुळे ते तसे होते आणि अनेकदा हे पिक्चरमध्ये वगैरे बघितल्यावर मला वाटायचं पण, की किती दुःख होतंय त्या माणसाला. पण हे संत अगदी असे बसलेत, त्यांना काहीच वाटत नाही का? असं पण यायचं मनामध्ये. पण ते ते असं होतं, की त्यांना सगळं माहिती होतं म्हणूनच. हं. तर त्यामुळं जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाच्या पण अशा न्यूज ऐकता, हे ऐकता म्हणून इथं असताना शक्यतो न्यूज टाळा. शक्यतो अशा घटना टाळा. इतक्या भयानक घटना आपण ते Facebookवर किंवा YouTubeवर अशी एखादी न्यूज ऐकली ना, तुम्ही बघा. ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्यानी सुसाईड केलं, हे केलं. हेच न्यूज आहेत सगळ्या. म्हणजे दुसरं काही तुम्हाला ऐकायलाच मिळत नाही आणि जेव्हा आपण ते वाचतो ना, तेव्हा आपण लगेच देवबुद्धीमध्ये येतो. आत्म स्तरावर विसरतो आपण बऱ्याचदा. आणि ते वाचल्या-वाचल्या अरे वाटतं, "अरे बापरे! काय झालंय?" ही भावना आली की झालं. "अरे बापरे! अरे रे!" असं झालं की झालं. आपण झालो त्याला अटॅच. तर हे थोडं अवेअरनेसमध्ये राहा, की आपण काय वाचतोय, काय ऐकतोय. कारण जेव्हा आपण हे सगळं करतो ना, तेव्हा आपली एनर्जी डाउन होते. म्हणून आपण प्रेम ठेवावं, करुणा ठेवावी, पण त्या आत्म्याच्या प्रवासासाठी, की त्यांनी हे निवडलं, तुला आमच्याकडनं प्रेम प्रकाश. त्याच्या बाबतीत असं होतं, कितीही तुम्ही आता परवा ऐकलं, 10 मर्डर पण आहेत. म्हणजे काय, तो माणूस काहीही करत असेल किंवा त्याच्या बाबतीत घडत असेल, तरीही तो त्याचा प्रवास आहे, जो त्यांनी घेऊन आणलाय. हे विसरता कामा नये. म्हणून जेव्हा आपण "अरे-रे" म्हणतो, हे करतो ना, त्यावेळेस खरं तर आपली एनर्जी डाउन होते त्यावेळेस. म्हणून त्यापेक्षा योग्य आहे, की लांब राहा. आपल्याला नाही ते आता होते तर. हं. तर इथं परवानगी या शब्दाकडे लक्ष द्या, की तुम्ही स्वतःवर प्रभाव टाकण्याची परवानगी त्याला देताय. म्हणून असं म्हणलं, की इथं परवानगी या शब्दाकडे लक्ष द्या. तुमच्या स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष संमतीशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. मी जर स्ट्राँग आहे, मी त्याला आत्मा म्हणून बघायला लागले, तर ती न्यूज वाचून सुद्धा मला काहीही वाटणार नाही. कारण मला माहिती आहे.
हे सगळं नाटक चालू आहे, ते पात्र आहे, ते सगळं माहिती आहे ना. म्हणजे माझी तर संमती नाहीये, की तू ह्याचा मला परिणाम करून मी घ्यावा. मी तुम्हाला त्या दिवशी माझा अनुभव सांगताना सांगितलं, की अनेक लोकं फसवून गेली, हे गेली. म्हणजे मीच लिहिलं होतं ते. पण मला आता 3 गोष्टी पाळते मी कटाक्षाने. एक तर पितामहांनी सांगितलेलं आणि युनिफाईडची टीचिंग्स हे कायम लक्षात ठेवायचं. सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम करूनच ठेवायची. पण त्याचा परिणाम आपल्यावर होता कामा नये. ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. कारण जर तुम्ही स्वतःवर प्रत्येक गोष्टीचा परिणाम करून घेतला, तर ते तुम्हालाच निस्तरायचं. आपण आत्मा म्हणून एकटेच असतो. कुणी कुणासोबत नाहीये इथं. असं बघायला आपला प्रवास हा एकट्याचा असतो आणि या सगळ्यातून आपल्याला धडे घेऊनच पुढे जायचंय. आज एका ताईंचं असंच झालं, मुलांची काळजी, ह्याची काळजी, त्याची काळजी. त्या फोन करून सांगत होत्या. त्यांना म्हटलं, "तुम्ही जर स्वतःची काळजी नाही घेतली, तर पुढच्या जन्मामध्ये येऊन तुम्ही स्वतः ते सेल्फ लव्ह शिकण्यासाठी तुम्हाला धडे घ्यावे लागतील. पहिलं स्वतःचा कप भरा, स्वतःला आनंदात ठेवा, खुश ठेवा. आपण आनंदात, खुश तर त्याचे बाकी सगळ्या गोष्टीच व्यवस्थित. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं हा स्वार्थ आहे का? हा स्वार्थ नाहीये. हा स्वार्थ नाहीये. आपल्या आत ईश्वर आहे आणि तेच आपलं पहिलं परम कर्तव्य आहे, की मी माझी काळजी घेतली पाहिजे. आपण काय दुसऱ्याला बरं करणार? त्याच्या आतमध्ये पण तोच ईश्वर आहे. का विसरतो आपण? आपल्याला वाटतं मीच करू शकते, असं नाहीये. आपल्या मुलांची काळजी हे ते सगळं करायला ते त्यांच्या आतला ईश्वर आहे. ते चैतन्य त्यांच्या आत वाहते. आपण का विसरतो? आपण केवळ स्वतःकडे लक्ष द्या, की मी माझ्या ईश्वराला, माझ्या डिव्हिनिटीला कशी ओळखू? मी ना कुणापेक्षा श्रेष्ठ आहे ना कमी आहे. कमी पण नाहीये. हे कसं लक्षात ठेवायचं ह्याच्यावर प्रयत्न करा. हं. तर म्हणून असं दिलेलं आहे, की तुमच्या भ्रमातून निर्माण झालेल्या कल्पना असू शकतात. ते तणावाचे परिणाम म्हणजे. त्याच्यासाठी तुम्हाला हे शुद्धीकरण, स्वतःला प्रेम आणि प्रकाश देणं, आभा स्वच्छ करणं, अशा प्रभावांना ज्यांनी तुम्हाला दुःखी केलंय, त्याहून अधिक म्हणजे ते तुमच्या आणि उच्च आत्म्याच्या दरम्यान अडथळा अधिक मजबूत करतात. म्हणजे आपण ध्यानाला बसलो, उच्च स्वला बोलायला लागलो, की तेच विचार पुन्हा आले ना, की तुम्ही त्याच्याशी बोलूच शकत नाही आणि उच्च स्व आपल्याला काय संदेश देतो हे पण सांगू शकत नाही. आज माझ्या उच्च स्वनी मला असा शब्द सांगितला, मी तुम्हाला वाक्य नाही सांगू शकत, पण मी एक शब्द सांगते त्यातला. त्यांनी मला एक शब्द सांगितला त्या वाक्यामधला, जो मी कधीही ऐकला नव्हता आणि तो शब्द होता अधिष्ठाता. अधिष्ठाता. आणि मी ध्यान झालं आणि मी ते शब्द म्हणलं, "हे काय नवीन शब्द आहे?" म्हणलं. मला त्याचा अर्थही माहीत नाही. असं नाही की मी तो कुठे वाचला होता, म्हणून मला तो आला. मला त्याचा अर्थच माहीत नाही. अधिष्ठाता म्हणजे काय? मी जाऊन Google केलं, अधिष्ठाता म्हणजे काय? मग मला कळलं. अशी वाक्य आपल्याला आपला उच्च स्वर देतो. पण कधी तुम्ही हे आपल्या ह्या बाकीच्या विचारांना लांब केलं पाहिजे. हृदयात गेलं पाहिजे. हृदयात जा, तुम्ही ध्यान लावा. बघा 15 मिनिटं हृदयात बसलात ना, हृदय इतकं मजबूत व्हायला लागेल. तुम्हाला जे सारख्या भीती वाटणं, हे होणं, ते सगळं निघून जाईल तुमचं. आणि असे थॉट्स यायला लागतील, असे विचार व्हायला लागतील तुमचे. जे तुमचे विचार आहेत स्वतःचे. त्यासाठी तुम्हाला उच्च स्वला जर बोलायचं असेल ना, हृदयात ध्यान लावण्याशिवाय दुसरा सोपा मार्गच नाही आणि पर्यायच नाहीये. रोज 10 मिनिटं हृदयात ध्यान लावा. आपली आभा स्वच्छ करा, लॉक करा. हं. त्यानंतर आपण थोडंसं खाली जाऊ. हां. एखाद्या पूर्वजन्मात जर तुम्ही गोंधळलेल्या भयभीत अवस्थेमध्ये अ, देह सोडला असेल, तर पुढील स्थानी नेण्यासाठी तुम्ही पण मदत नाकारता आणि तिथंच भ्रम होऊन एक भूत होऊन असं नाही, एक अनिमंत्रित प्रभाव होऊन आपण तिथंच फिरत बसतो. म्हणजे आपले विचार सगळे आणि मग आपण त्या अवस्थेमध्ये दुसऱ्यांवर पण प्रभाव टाकायला लागतो. म्हणजे आपणही कधीतरी कुठल्या जन्मामध्ये होतो. हे तुम्हाला वाक्य आठवत असेल. आपण त्यावेळेस ह्याच्यावर बरचसं डिस्कस केलंय. म्हणून त्या अनिमंत्रित प्रभावांना आपल्या औरामध्ये जे आलेत ना, त्यांना प्रेम पाठवा. कारण आपणही कधीतरी त्यांच्या जागी होतो. आपणही कुठेतरी अ, कुणाला तरी जाऊन त्रास दिलाय, असं इथं सांगायचं. ऊर्जा रूपाने, विचारांच्या रूपाने. हं. आता इथं आपण हे जे सगळं केलं ना, की माझी आभा स्वच्छ केली, लॉक केली. मग आता आपल्या सभोवतालच्या असलेल्या सगळ्या विचारांना प्रेम प्रकाश पाठवा. आभा स्वच्छ करायची, लॉक करायची ते तर आहेच आहे. प्लस आजूबाजूच्या सगळ्या मी माझ्या खोलीत जे विचार फिरतायत आत्ता. आता माझ्या आभामधनं बाहेर गेले आणि खोलीत फिरायला लागले. आणि त्या खोलीतून पुन्हा माझ्या आभामध्ये येणार ना ते. म्हणून असं म्हणलं, की तुम्ही बाहेर पण सगळ्यांना माझ्या इथं आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते. इतकं सोपं.
तुम्ही नुसतं म्हणा ते इंटेन्शन टाका. ते काम करतात. आपल्याला वाटेल असं म्हटल्याने ते इंटेन्शन आहे, ते संकल्प आहेत, ते आपली शक्ती आहे. आपण एक विचार जो करतो ना, ते लगेच तिथं ब्रह्मांडामध्ये तयार होतं. इतके आपण शक्तिशाली आहेत. आधी आपली शक्ती समजून घेऊ. मग आपल्या प्रत्येक वाक्याला इतकं वजन आहे, एक-एक शब्दाला, एक-एक विचाराला वजन आहे. आपण विचारातूनच सगळं निर्माण करतोय. ते उद्या आपण उद्याच्या धड्यात बघणार आहेत. उद्या जेव्हा आपलं सत्र असेल ना, तेव्हा मला ते सांगण्यात आलंय, की उद्या त्या सत्राने सुरुवात करायची आणि मग आपण ध्यानाला सुरुवात करणार आहे. म्हणून हे 2 धडे आत्ता घेते. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना प्रेमप्रकाश पाठवा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं होतं, जे मी हायलाइट केलं होतं तेच. तर ह्याच्यावरून आपल्याला कळेल, की आपल्याला रडू येतं किंवा हे जेव्हा अचानक असे मूड स्विंग्स होतात, ह्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे, काही खोलवर काहीतरी बाहेर पडतंय किंवा असे अनिमंत्रित प्रभाव आहेत. तर त्यासाठी आभास स्वच्छ करा, थोडंसं ध्यानाला बसा शांत. ह्या गोष्टी करू शकता आणि काय म्हणतात, जे काही होतंय त्याचा विरोध करू नका. जर रडणं होत असेल ना, तर त्यावेळी ते बाहेर जाणंच गरजेचं आहे. त्याला थांबवायचं नाही किंवा मला रडू येते, का रडू येते? असं विचार करत बसायचं नाही त्या गोष्टीचा फार. प्रयत्न करा, की हे काहीतरी माझं इमोशनल रिलीज आहे आणि होतायत त्या गोष्टी नैसर्गिकपणे होऊ दे. ठीक आहे. हा एक धडा होता आणि दुसरा सत्यासहित क्षमा करणे. हे पण मी आत्ताच का सांगतेय कारण ह्याच रिलेटेड काही असे प्रश्न आलेले आहेत म्हणून सांगते. दिसतोय का? धडा हे दिसतंय का नाही? आता क्षमा करणं म्हणजे हे आपण का आत्ता घेतोय क्षमा करायचं? कारण आज काही असे प्रश्न आहेत आणि ते गरजेचं आहे थोडंसं आठवण करणं आधीच्या धड्यांची. नाहीतर आपण आधीचं विसरतोय असं वाटायला लागलंय. तर थोडंसं एकदा फक्त रिव्हिजन सारखं म्हणून मी आज उजळणी घेते या गोष्टींची. मदत करेल ती आपल्या सगळ्यांनाच. हे जेव्हा जेवढे-जेवढे आपण वाचू ना परत-परत, तेवढे आपल्याला हे मदत करतात पुढे जाण्यासाठी. हां. तर आपण क्षमा करणं ह्याचा एक खरा अर्थ बघितला, की क्षमा करणं म्हणजे प्रेम देणं. म्हणून असं लिहिलेलं आहे, की जेव्हा राग, आकस, मनातली कटुता सोडून देणं खरं तर अत्यंत सोपं असतं. कधी सोपं असतं? जेव्हा आपल्याला समजतं, की केवळ एक निरर्थक असा भ्रम आहे तो. समोरचं नाटक आहे, माझं नाटक आहे, हे माझं रंगमंच आहे. अशा पद्धतीचं जेव्हा आपण हे समजून घेतो ना, तेव्हा आपल्याला ते सोपं होतं. मला मान्य आहे, तरी सुद्धा आपल्याला ते अवघड जातं. जेव्हा आपण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये हे सगळं विचार करतो जरी ना, तरी सुद्धा त्या माणसाला माफ करणं अवघड जातं. पण किमान आपण हे वाचलं ना, तरी थोडंसं आपल्याला मदत होईल असं मला वाटतंय. कारण प्रॅक्टिकली काही अशा घटना असतात आपल्या आयुष्यातल्या, की हे माहीत करून घेऊन सुद्धा आपण त्या लोकांना नाही माफ करू शकत लगेचच. पण ठीक आहे, जर करता आलं तर खूपच चांगलं आहे. समजून घ्या, की हे मला त्रासदायक आहे. त्यामुळेच बाबाजींनी इतकं छान व्यवस्थित एक-एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणून हे धडे वाचायचे. जेव्हा-जेव्हा मला असं वाटतं ना, मला कुणाचा तरी खूप राग आलाय, मला खूप त्या माणसामुळं त्रास होतोय, की लगेच इथे यायचं आणि 6वा धडा वाचायचा. वाचायचा, ध्यान लावायचं लगेचच. म्हणून म्हटलं ना, हे आपण सराव 1-1 आठवड्याचे करतोय, पण हे आयुष्यभरासाठी उपयोगाला आहेत. कारण हे प्रसंग वारंवार होतात आपल्याबरोबर. जोपर्यंत आपण आपल्या विचारांच्या बाबतीत एकदम ठाम होत नाही, की मला आता असंच आयुष्य पाहिजे, माझी रिॲलिटी अशीच पाहिजे, की जिथं केवळ माझ्या बरोबर प्रेम असणारीच माणसं माझ्यासोबत आहेत. हे आपण क्रिएट करू शकतो. ते इम्पॉसिबल नाहीये. ते सगळं पॉसिबल आहे. पण त्यासाठी माझ्या आतमध्ये ठाम विश्वास पाहिजे, आत्मस्वीकृती पाहिजे, की असं मी करू शकते. माझ्याच मनात 100 शंका आहेत. असं कसं होईल? यांचा स्वभाव काय बदलतो का? असे जर विचार असतील, तर मग तेच विचार तसेच प्रसंग आणणार आपल्याबरोबर. मग त्यासाठी आपल्याला ही सत्य जोपर्यंत आतपर्यंत खोलवर रुजत नाहीत, तोपर्यंत हे वाचणं गरजेचं आहे ना. कारण ज्या सत्यावर आपण इतके वर्ष आयुष्य जगून आलोय, ज्याच्यामुळे आपल्या समोर अशी परिस्थिती आहे. त्याला काहीतरी कारण आहे, की का अशी लोकं वागतात? का असं माझं आयुष्य झालंय? त्याच्यामागे काहीतरी विचार आहेत. ते विचार बदलायचे असतील, तर आपल्याला हे सारखं समजून घेणं, आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. एक दिवस असा येईल, की खरोखर आपण आपल्या विचारांवर विश्वास ठेवायला लागतो. 15-20 दिवस आपण खरोखर तसेच विचार करायला लागतो.
त्यापुढची रिॲलिटी वेगळी असेल. मी तुम्हाला फार नाही म्हणत 15-20 दिवस म्हणते फक्त. 15-20 दिवस स्वतःला क्रिएटर आहे मी, निर्माता आहे आणि माझ्या विचारात ती शक्ती असं म्हणून बघा केवळ. तो विश्वास ठेवून बघा आणि मग बघा पुढच्या 15-20 दिवसात आयुष्य नाही बदललं तर. खूप फरक पडतो, खूपच फरक पडतो. कारण आपण खरोखर आहोत. आपल्या एक-एक विचारांनी आपण एक-एक युनिव्हर्स क्रिएट करतोय. आत्ता इथं बसल्या-बसल्या एका कुठल्यातरी मी विचार जरी केला ना एखादा, तो विचार एका ब्रह्मांडामध्ये निर्माण झाला ऑलरेडी. मी आत्ता विचार करते, की मी विमानात बसून कुठेतरी जात आहे. ऑलरेडी एका ब्रह्मांडामध्ये मी विमानात बसले आणि कुठल्यातरी दुसऱ्या देशात जातीये. समजतंय. फक्त मी त्याला ते फार टेक्निकल टर्म वापरत नाही तुमच्या समोर. नाहीतर मग फार अजून अवघड होऊन बसतात गोष्टी. अरे, मग हे म्हणजे काय? ते डायमेन्शन म्हणजे काय? हे म्हणजे काय? मल्टिव्हर्स म्हणजे काय? मल्टिव्हर्स म्हणजे तोच विषय आहे ना परत, की असे अनेक युनिव्हर्स आपण क्रिएट केलेले आहेत. ब्रह्मांड आपण निर्माण केलेले आहेत. ज्या आता ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी मी विमानात बसून कुठल्यातरी दुसऱ्या देशाला चालली. हे झालं मल्टिव्हर्स आणि मल्टी डायमेन्शन म्हणजे मी इथं बसून तिथं पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात आहेत. पण हे इतकं कॉम्प्लिकेट केलेलं नाहीये बाबाजींनी. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं, की तुम्ही तुमच्या विचारांनी काहीही निर्माण करू शकता. या एका वाक्यात ज्याला जे समजायचं ते समजतं. त्याचा किती खोलवर विचार करायचा तेवढा करा. पण आधी विश्वास, की मी आहे. मी करू शकते. म्हणून ते वाक्य बघा तुम्हाला आठवतंय? की तुम्ही पक्षाप्रमाणे उडू शकता. पण ते तुम्हालाच विश्वास नाही बसणार, की मी उडू शकते. त्यामुळे त्यांनी म्हणले, की ते उदाहरण तुम्ही घेऊ नका, की मी पक्ष्यांप्रमाणे मला पंख आहेत आणि मी उडू शकते. हे खूप डीपमध्ये आहे अभ्यास हा आणि हे आपल्या आयुष्याचं सत्य आहे, आपलं सत्य आहे हे. पण जो विश्वास ठेवेल त्याच्यासाठी. असं आहे. त्याला एकच कंडिशन आहे, की तुम्ही त्याला सत्य मानून जेव्हा करायला लागतात, तेव्हाच त्या गोष्टी खऱ्या होतात. जसं इथं लिहिलंय, की हे खरं तर खूप सोपं आहे एखाद्याला माफ करणं. जर आपण समजून घेतलं, की हा भ्रम आहे आणि हे निरर्थक, मिनिंगलेस आपण कुणाचे तरी विचार करत बसलोय. आणि कुणाच्या तरी जे वेळ मी आनंदात असलं पाहिजे, काहीतरी माझ्या आवडीचं केलं पाहिजे, त्यावेळेस मी त्या माणसाचा विचार करून माझं आयुष्य वाया घालवते. ती वेळ वाया घालवते आणि काहीतरी वेगळंच करत बसते, जे नाही करायला पाहिजे. मी आनंदात राहिलं पाहिजे आता. काहीतरी टीव्ही बघणं, काहीही करणं, पण त्यावेळेस मी कुणाचे तरी विचार करत बसते. म्हणजे माझा तेवढा वेळ मी विनाकारण निरर्थक भ्रमात घालवते, वर्तमानात न राहता. हं. तुम्ही मनात राग धरून ठेवता कारण तुम्हाला वाटतं, की कोणीतरी तुम्हाला दुखावलंय. तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर आघात झालाय, मर्यादांचं उल्लंघन झालंय, अधिकार तुमचे तुम्ही गमावलेत आणि तुम्हाला काही प्रमाणात एक लहान व्यक्ती, कमी महत्त्व असलेली व्यक्ती असं तुम्ही बनला आहात. किंवा तुम्हाला असं वाटतं, की कोणीतरी तुमच्याकडून काहीतरी हिरावून घेतलंय. किती मोठा हा भ्रम बघा वाक्य. तुमची निर्मिती ईश्वराच्या प्रतिमेत झाली तुम्ही परिपूर्ण आहात. आणि कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती त्या पूर्णत्वात बदल घडवू शकत नाही. आता आपल्याला लहानपणापासून असं आपण ऐकलंय गोष्टी वेगळ्या, ह्या अशा ऐकल्या नाहीत. म्हणून आपल्याला हे सत्य नाही वाटत. पण तरीही त्यातूनही आपण किती गोष्टी रोज क्रिएट केल्यात आणि त्या आपल्या वास्तवामध्ये आल्यात सुद्धा. पण तरी आपल्या मनात भ्रम आहे, की मला कुणीतरी दुखावतंय, माझ्यावर कुणीतरी अन्याय करतंय. हे समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. आपण परिपूर्णच आहोत. समृद्धच आहोत आपण. हं. ह्याकरता पुढं अजून दिलेले आहे, की ही संकल्पना अं, आता हे असं का म्हणलं असेल बरं यांनी बाबाजींनी? हे का म्हणलं? आपण त्यावेळेस तर घेतलंच आहे माईक करून. पण आज थोडंसं आपला विषय निघालाय म्हणून, की असं का म्हणलं असेल? ह्याचं कारण हे, की आपण कुणाला तरी दुसऱ्याला आपली पॉवर देऊन बसलोय, की ह्या माणसामुळे मी दुखावली गेली, ह्याच्यामुळं मला त्रास होतोय, ह्याच्यामुळं मला हे होतंय. असं कुणीच काही करू शकत नाही. जर मी असा विचार केला ना आत्मस्तरावर येऊन, तर केवळ मी हे अनुभव त्याला सांगितलेत, की "तू मला त्रास दे." मला ते फील करायचंय. दुःख काय असतं, रडणं काय असतं, निराशा काय असते, मला सगळं फील करायचंय. तू वाग तसा. बरं, ज्या क्षणी आता हे बदलू शकतो का आपण वातावरण घरातलं? 100% बदलू शकतो. म्हणून तर आपल्यासमोर अभ्यासक्रम आलाय. कारण आपले जे भोग आहेत, कर्म म्हणतो आपण त्याला, जे संचित कर्म संपलंय सगळं. ही चावी आहे. ही चावी आपलं आयुष्य बदलण्याची युनिफाईड. कारण इथून आपल्याला समजतं, की तुम्ही जे काही अनुभव घेतले, ते तुम्ही लिहून आणले होते, की बायकोनी नवऱ्याला मारणं किंवा नवऱ्याने बायकोला मारणं. असंही होतं ना, बायकोनी पण नवऱ्याला मारलेले मी अनेक अनुभव ऐकले. तर हे सगळे अनुभव लिहून आणलेले असतात.
अनुभव घ्यायचे असतात त्या आत्म्याला, की कसं असतं ते. आणि हे घेऊन सगळं झालं आणि जेव्हा त्याचं आता संपत आलं, सगळं संपलं, त्यावेळेस असा एक मार्ग दिसतो, की जिथून आपली रिॲलिटी चेंज व्हायला लागते. कशामुळं? आता आपल्याला काय मनात बसले, की हा माणूस असाच आहे, म्हणून आपली रिॲलिटी तशीच आहे. हं. ज्या क्षणी मी समोर तो माणूस तसा वागतोय, दिसतोय, तरी पण मी माझे विचार बदलले. मी म्हणायला लागले, की मी केवळ अशा वास्तवात राहते, अशा लोकांसोबत राहते, की जिथं मला आनंद वाटतो, प्रेम वाटतं आणि जे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे. असे विचार मी सुरू केले. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. तो सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी प्रेम आहे, ती व्यक्ती सुद्धा प्रेम आहे. मी आनंद आहे, ती व्यक्ती सुद्धा आनंद आहे. तुम्ही हे विचार सुरू करून बघा. मग काय आपली रिॲलिटी चेंज होती बघा. आपण जर एवढं लिहिलंय, की निर्माण करता आहोत, सृजन करता आहोत, तर बघा ते फील करा. आता आपल्या डोक्यात काय ह्या घरातली माणसं अशीच आहेत, की जी मला अशी देतात. अशीच आहेत ह्या विचारांनीच आपण चाललोय. मग तुम्ही स्वतःला पहिलं म्हणतोच आपण. त्या माणसाने म्हणा, की ही ही व्यक्ती पण ईश्वर आहे. ईश्वराच्या प्रतिमेत आहे. बघा काय फरक पडतोय आणि मी असं म्हणा, की मी फक्त प्रेम आणि आनंदाचा अनुभव घेत आहे. कारण मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आता तुम्ही जर म्हटलं तसं, की मी प्रेम आणि आनंदाचा अनुभव घेत आहे. याचा अर्थ काय झाला? तुम्ही दावा करताय, की मी माझं अस्तित्व अशाच लोकांसोबत आहे, की जिथं मी केवळ प्रेम आणि आनंद अनुभव करतील. मग ते बदलायलाच पाहिजे. काहीतरी होईल. तुम्ही त्या घरातनं बाहेर पडाल, ते त्या घरातनं बाहेर पडतील. अशा काहीतरी घटना घडतील, की घरातलं वातावरण मिराकलसली चमत्कारिकरित्या बदलून जाईल. काही सुद्धा होऊ शकतं. तुम्ही ते काय कशा पद्धतीने होईल ह्याची काळजी नाही करायची. आपण फक्त दावा करायचा, की आता मला ह्या रिॲलिटीचा कंटाळा आलाय. आता माझा अनुभव सगळं घेऊन झालं, सगळी पात्र जगून झाली. आता इथून केवळ मी अशीच वास्तव बनवेन, की जिथं मी प्रेम आणि प्रकाशच फील करेन. हे तुम्ही म्हणलात, की संपलं. तुमच्या फ्री विलच्या आड ब्रह्मदेव पण येऊ शकत नाहीत. जिथं आपण निर्णय घेतो, तिथून आपलं वास्तव बदलतं. आपण क्रिएटर आहोत म्हणजे आहोत म्हणजे आहोत. हे बाबाजी सांगतायत. आता कोण किती विश्वास ठेवून त्या गोष्टी करेल, त्याला तितका अनुभव येईल. आणि खरंच सांगते, आज आपण सगळे एकमेकांसोबत बसून इथं बोलतोय, हे त्याचाच एक भाग आहे. तुम्ही कुठेतरी एक विचार बदललाय तुमच्या आयुष्यात आणि म्हणून तुम्ही युनिफाईड जॉइन केलंय. मी माझ्याबरोबर युनिफाईडचंच म्हणत नाहीये मी तुम्हाला. तुम्ही ध्यान करता, वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर जाता. ते सगळंच आलं त्याच्यामध्ये, की आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत चालू. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गोंधळ आहे. छोटा आहे, की जो त्रास आहे डोक्याला असं आपण म्हणतो. ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, मला हे होतंय. पण तरीही ही रिॲलिटी अशी आपण क्रिएट केली की जिथं आपल्या फ्रिक्वेन्सीची लोकं आहेत. की मी काय बोलते ते तुम्हाला समजतंय व्यवस्थित. माझ्या घरातल्यांना सांगायला गेलं तर मला म्हणतील, "हिला वेड लागलंय." तशा प्रकारे, की मी फक्त पाशीच बोलू शकते आणि तुम्ही फक्त मला येऊनच ते सांगू शकता, की काय होतंय नेमकं तुम्हाला. समजतंय म्हणजे काय आपण सगळे एका फ्रिक्वेन्सीला आहोत, एका व्हायब्रेशन्सला बसलोय आणि हे सत्य समजून घेतोय, कारण ती आपली वेळ आली. तर ह्या पद्धतीने जर आपली आपली वास्तू आपल्याला बदलायचं ना, तर असंच बदलायचं. ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे. शैलेश सर आपल्याला त्यामुळेच आले, की आपले व्हायब्रेशन्स खरंच बदललेत सगळ्यांचे. आणि ज्यावेळेस माझ्या आयुष्यात युनिफाईड आलं, तेव्हा मी 1-2च विचार बदलले असतील, की प्रार्थना केली, की मला असं काहीतरी मिळू दे, की मला ही रिॲलिटी नकोय आता. मला मला काहीतरी पाहिजे. त्यावेळेसच युनिफाईड आलं आणि खरंच तिथून माझं आयुष्य बदललंय. मला आतमधून खुशी येते. मला बाहेर कुणाचं काही नाही घेणं-देणं. मी आतून खुश आहे. हेच पाहिजे ना आपल्याला. कुणीतरी मला छान म्हणावं, "किती छान दिसती." वाह! वाह! मग मी खुश. कुणी नाही म्हणले, की मी त्रासात. दुसऱ्या दिवशी माझा मूड खराब. हे पाहिजे आपल्याला? हे नकोय. हे बाहेरची डिपेंडन्सी नकोय आपल्याला. आपण आतून खुशी पाहिजे. त्याकरता युनिफाईड मदत करतं, की मी खुश आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. हे तुम्ही म्हणायला लागलात, की तुम्हाला आतूनच ते येईल सगळं. आणि हे हृदयात जाऊन ध्यान करणं ह्याच्यासाठीच आहे, की इथं आहे, इथं जरा आहे, हार्टमध्ये. ते म्हणल्या-म्हणल्या तुम्हाला ते प्रेम फील होतं. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत राहा. हं. तर ह्यासाठी हे समजून घेणं महत्वाचं आहे, की तुम्हाला कुणीही दुखवू शकत नाही. आपण त्यांना पॉवर दिली म्हणून आपल्याला ते अनुभव देतायत. ज्या दिवशी मी म्हणेन त्यांना हे जे वाक्य ना खालचं बघा, हं. ही संकल्पना समजून घेणं अत्यंत कठीण आहे बघा.
हे इथं पण लिहिलेलं आहे, की खरंच अवघड आहे, की आपण या देहात असताना आपल्याला समोरून कोणी त्रास देते, शिव्या देते, मारहाण होती. अशा वेळी समजून घेणं अवघड आहे. तथाकथित वास्तवातील सर्व काही सत्य ह्याचं खंडन करतात. सत्याचं हे खंडन म्हणजे जे काही आपल्या रिअॅलिटीमध्ये आहे आणि इथं जे काही सांगितलंय हे सगळं विरोधाभासी आहे. मला नाही पटत, की हे इथं असं लिहिलंय म्हणून. का तर माझं आयुष्यात तर वेगळाच सुरू आहे. मी कशी काय मग निर्माण करते? मी कसं काय? असं आपल्याला वाटेल. म्हणून इथं तसं दिलंय. तुमचे स्वतःचे अनुभव जणू हेच सिद्ध करतात, की जग निर्दयी लोकांनी भरलंय. निरपराध लोकांना दुःख देतात ते सगळेजण. अशा लोकांचं हे जग आहे. पण प्रत्यक्षामध्ये ते अशक्य आहे. तुमच्या स्वतःच्या अनुभवांसाठी केवळ तुम्हीच जबाबदार आहात. तुमचे अनुभव कसे असतील हे तुम्हीच ठरवता आणि तेच तुम्हाला प्राप्त होते. बघा, यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. हे आहे आत्मज्ञान. जे जे आपल्याला इतके वर्ष नाही समजलं म्हणून आपण त्या परिस्थितीत होतो. सगळेजण, आपण सगळेजण. आणि इथे जेव्हा आपल्याला हे समजते, की आपले अनुभव आपण कसं ठरवतो बाबा विचारांनी. जिथं-जिथं मी विचार ठेवले, अरे हे ना हे असेच लोक आहेत. सगळे स्वार्थी लोकं भरलीत, हे अशी भरलीत, तशी तुम्ही बाहेर जा त्या दिवशी तुम्हाला तशीच लोकं भेटतील, तसेच अनुभव येतील. जेव्हा माझी आता विचार बदलणं म्हणजे 1-2 दिवस नाही बरं का. ह्या विचारांची प्रॅक्टिस ठेवायची. आपला असा एक फ्रिक्वेन्सी जाते ना, स्टेबल होते ना फ्रिक्वेन्सी. जसं आपण उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, बांगडी असते ना अशी गोल फिरवतो आपण. ती गोल फिरते, 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 फिरते आणि मग खाली अशी थांबते जमिनीवर अशी. बांगडी आपण गोल फिरवायचं ना तसं. आता ती गोल फिरून, फिरून, फिरून थांबायला वेळ लागतो ना त्याला. मग ती खाली थांबते अशी हे करत आणि मग स्थिर होते. ती स्थिरता येण्यासाठी ते व्हायब्रेशन्स फक्त 2 दिवसात नाही, 2-3 दिवस तुम्ही विचार केले, पण त्या विचारांमध्ये राहायला लागलो ना आपण, की मी केवळ प्रेमळ लोकांमध्येच राहते. सगळी लोकं छान आहेत. असं तुम्ही म्हणा तुमच्या हे तुम्ही विचार जरी ठेवायला लागलात ना, तर तुम्हाला जाणवेल, की मला अनुभव तसेच कारण तुमचेच व्हायब्रेशन आता स्थिर व्हायला लागलेत त्या डायमेन्शनमध्ये. हे आहे डायमेन्शन, की जिथं तुमचा माइंडसेटच चेंज होतो. काही नाही, बाहेर सगळं तसंच आहे. घरातली लोकं तशीच आहेत. फक्त मी इकडून इकडं बघते. अशी हलते मी फक्त. अशी येते इकडं आणि इकडून बघते. इतके वेळ मी इथं होते, आता मी इथं आले. म्हणजे मूव्हमेंट माझ्या आत झाली. माझ्या आत काहीतरी हललंय. समजतंय? हे झालं डायमेन्शनल शिफ्ट. जे डायमेन्शन आपण ऐकतो ना, म्हणजे आयामातला बदल. माझ्या दृष्टिकोनातला बदल थोडक्यात. मी इथून बघते, तर इकडे येणार थोडंसं आणि असं बघणार. ह्या प्रकारे आपल्याला इथं डायमेन्शन सांगितलंय खरं तर. फक्त त्याचं नाव वापरलं नाहीये वेगळं. म्हणजे आपलं ज्याला समजून घ्यायचं तो घेईल, की हां, म्हणजे इथं आपल्याला ते सांगितलंय, की तुम्ही तुमच्या अनुभवांसाठी जबाबदार आहात. कोणीही तुमच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. कोणीही कधीच तुमच्यात हस्तक्षेप केला नाही. आत्तापर्यंतचं आपलं आयुष्य केवळ आणि केवळ आपण निवडलं होतं. एक दुःख जे काही तुम्ही सांगता, तक्रार करता, त्या तक्रारी आता थांबल्या पाहिजेत आपल्या. हे त्याच्यातनं सुचवायचंय. की कुणीही तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू शकत नाही आणि केला पण नाही इतके वर्ष. म्हणजे आपण ज्यांना दोष दिले ते सगळे बंद. कुणीच दोषी नाहीयेत. सगळं आपलं आहे लिहिलेलं. आता आपल्याला बदलायचं. जे आपण त्या दिवशी बोललो प्रोग्राम चेंज करायचा आता आपल्याला. आणि ती वेळ तुमच्या आयुष्यात इथं आली त्यासाठी बाबाजींचे आभार आहेत. की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही वेळ आली, की जे आपण हे सत्य समजून घेतोय. हेच बाहेर शिकवतात वर्कशॉपमध्ये. रिप्रोग्रामिंग, डिझाइन युअर लाईफ, अजून काय म्हणतात? यू क्रिएट युअर ओन असे वेगवेगळे जे वर्कशॉप घेतात ना, हेच शिकवतात. फक्त त्याला नावं वेगळी आहेत, वाक्य वेगळी आहेत आणि त्याच्यासमोर बोलणारा वक्ता वेगळा आहे. हेच सत्य बाबाजींनी इथं सोप्या भाषेत सांगितलंय. जे हजारो पैसे देऊन आपण बाहेर जातो. कारण मी एक स्वतः वर्कशॉप अटेंड केलं होतं ज्यावेळी, त्यावेळी मी हे सगळं त्याच्यात ऐकलं होतं आणि जेव्हा मी युनिफाईड केलं तेव्हा मला समजलं, की अरे हेच ते होतं शिकवलेलं सगळं. फक्त भाषा वेगळी होती, वाक्य वेगळी होती. हं. त्यामुळे तुमच्याकडे एक स्वतंत्र इच्छा आहे. कोणीही अगदी ईश्वर सुद्धा तुमच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करणार नाही. तो तुमचा एक पवित्र अधिकार म्हणून संरक्षित आहे. तुम्ही जे काही इच्छिता ते निर्माण करू शकता. कारण तुम्ही जे विचार करता तेच निर्माण करता. फ्री विल. आपल्या सगळ्यांची फ्री विल आहे, की मी काय चॉईस निवडते. घरातले सगळे आता टीव्ही बघत असतील. तुम्ही सगळे कुठे येऊन बसलात? युनिफाईड ऐकायला. तुम्ही काय पर्याय निवडला? की मी जाऊन युनिफाईडच्या सेशनला बसणार आहे. ही असते चॉईस. ही तुमची स्वतंत्र इच्छा आहे. तुम्हाला होत चॉईस, की मी जाऊन आता काहीतरी वेगळं करेन, झोप काढेन, टीव्ही बघेन, मोबाईल बघेन. पण आपण इथं सगळे जमलोय. म्हणजे आपण काय करतोय?
कॉन्शियसली जागृतीने आपलं आयुष्य घडवतोय, आपण काहीतरी वेगळं निर्माण करतोय. आणि हेच असतात प्रयत्न करणं. पहिली स्टेप घेणं हीच आहे गरजेची. माझ्या हातात पर्याय आहे, पण मी नाही गेले तिथं. मी इथेच येऊन बसले. आणि हेच आहे, की माझा फ्री विल. आणि कुणीच तुम्हाला तुमचा उच्च स्व म्हणणार नाही, "नाही, नाही, आज तू टीव्ही बघ. नाही, नाही, तू कशाला आज हे करते." नाही म्हणणार किंवा जाऊ युनिफेडचं सेशन अटेंड कर. नाही. तुम्ही ठरवायचंय ते, की मला काय वाटतंय आणि त्याप्रमाणे करायचंय ते. तर अशा अनेक पर्याय आहेत, मार्ग आहेत, पण आपण इथं आहोत. हं. म्हणून असं म्हणलंय, मग आता ही फ्री विल नाहीये का? फ्री विलच आहे ना ही, की माझी इच्छा काय मी इथे येऊन बसेल. मग कुणी हस्तक्षेप करणार नाही त्याच्यामध्ये. हा आपला पवित्र अधिकार म्हणून संरक्षित आहे. म्हणून आपण जे विचार करतो तेच निर्माण करतो. आता इथं अजून एक वाक्य बघा. या अद्भुत विश्वाची सुरुवात ईश्वराच्या विचारातून झाली. त्याप्रमाणे आपली निर्मिती सुद्धा आपल्या विचारांपासून सुरू होते. हे कशामुळे असं लिहिलंय, की हे विश्व कुठून आलं? ईश्वराच्या विचारातनं आलंय. तसंच आपलं निर्माण जे आपण करतोय, ते पण आपल्या विचारातनंच होतंय ना. मी विचार टाकला, की ही लोकं आमच्या घरातली अशीच. तसंच निर्माण व्हायला लागलं. तुला ते पाहिजे ना, मग घे तू. हे असंच होणार मग. तेच आपल्याला अनुभव करायला मिळणार सगळीकडं. कशामुळं असं? कारण आपण ईश्वराच्या विचारातनं आलोय. आता मला सांगा, आत्ता आपण इथं बसलोय. आपला विचार एकीकडे आणि आपण एकीकडे असं आहे का? आपल्याशी आपलं मन जोडलेलं आहे. आता आपण जिथं फिजिकली बसलोय शरीरामध्ये, तिथंच आपले विचार पण आहेत ना. मग आपण ईश्वराचे विचार आहेत. आता विचार करा. ईश्वराने विचार बाहेर टाकला, त्याच्यातनं मी निर्माण झाले, तुम्ही निर्माण झालात, प्रत्येक जण आला. मग ईश्वराचे विचार आणि ईश्वर वेगळा आहे का? त्याचं मन त्याच्यापाशीच आहे ईश्वरापाशी. हे त्या दिवशी शैलेश सर सांगत होते आपल्याला, की जसा ईश्वर आहे, ईश्वराचं हे मन आहे. आणि त्याच्या मनामध्ये आपण आहे बरं का. हे दोन्ही एक असणार ना. मग आपण आणि ईश्वर एक झालो ना. जसे मी आणि माझं मन वेगळं आहे का? की मी इथं बसले, माझं मन शेजारच्या खोलीत आहे. नाही. माझं मन माझ्यापाशीच आहे. माझे विचार माझेच आहेत. तसाच ईश्वर आणि त्याचे विचार आपण एकत्र आहेत. म्हणून असं इथं लिहिलंय, की जसा तो निर्माण करतो ना, तसे आपणही निर्माण करतो. हां, हे त्या दिवशी आपण ह्याच्यावर थोडंसं बोललो होतो. असंख्य वैयक्तिक निर्मितींनी भरलेल्या आपल्या या जगात प्रत्येक व्यक्तीसाठी अनेक निर्मिती आहेत. आपण सगळेजण एकमेकांच्या जीवनकथेतील कलाकार आहोत. तुम्ही तुमच्या जीवनकथेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता, पात्र आहात. तुमच्या निर्मितीत इतर सगळेजण तुम्ही जसे मार्गदर्शन करता, हे वाक्य, त्याप्रमाणे आपली भूमिका साकारतात. आता तुम्ही त्यांना सांगा, जे लोकं त्रास देतायत, की आता तुझा विलनचा रोल थांबव आणि हे कसं आपण करू शकतो? आपल्या विचारांनी. समजतंय? आता तुम्ही त्याला जाऊन समोर म्हणू नका. आपल्या आपल्या विचारांमध्ये म्हणायचं, की मी प्रेम आहे, ते पण प्रेम आहे. आमच्या दोघांचं प्रेमाचं नातं आहे. ह्या पद्धतीने, की तुम्ही जेव्हा त्याला प्रेम द्यायला सुरू करता ना, ज्यावेळेस, जे बाबाजी म्हणतात, की प्रेम द्या, प्रकाश पाठवा, म्हणजे तुमच्याकडनं ते सिग्नल चाललंय आता, की मी तू जे काही केलंस ना, ते मी सांगितल्याप्रमाणे इतके दिवस वागलास, वाईट वागलास माझ्याशी किंवा वागलीस, ठीक आहे. आता मी तुला प्रेम आणि प्रकाश देते आणि तुला क्षमा करते. कारण मला समजलंय, की तू मी म्हणलं तेच करत होतास, तेच पात्र निभावत होता. आता मी तुला प्रेम पाठवते. ही सिग्नल जेव्हा जातात ना क्षमेची खरोखर हृदयातनं, त्यावेळेस तो व्यक्ती सुद्धा बदलतो. कारण त्याचं कामच संपलं ना, त्याची भूमिका समाप्त झाली. कारण तुम्हाला हे सत्य समजलं आत्मज्ञान आणि म्हणून तुम्ही हृदयातनं त्याला क्षमा करायला लागलात आता. ज्यांना क्षमा करणं अवघड आज एक ताई म्हणत होत्या मला, की मला अवघड आहे क्षमा करणं. त्यांनी हे विचार करावा, की आता जर आपल्याला ती रिॲलिटी नकोय. आपल्याला डायमेन्शन शिफ्ट हवाय. आपल्याला वेगळ्या डायमेन्शनमध्ये जायचंय, जिथं आपल्याबरोबर केवळ प्रेम असेल. आपण केवळ प्रेमाची दुनिया अनुभव करू. तर तिथं आपल्याकडनं आता हे सिग्नल गेले पाहिजेत बाहेर. प्रेमाची स्पंदनं गेली पाहिजेत त्या माणसापर्यंत. कारण तो त्याचा रोल प्ले करत होता, व्हिलनचा. त्यासाठी इतका सुंदर मार्ग, सोप्पा मार्ग आहे, की नुसतं तुम्ही त्याला म्हणा. आता त्याच्यासाठी इथं खाली वाक्य दिलेली 6व्या धड्यामधली सगळ्यांनी लिहून घ्या. ज्यांना असं वाटतं ना, की हे फार अवघड आहे आम्हाला आणि म्हणजे आम्हाला माफ करून त्यांनी हा धडा वाचा. व्यवस्थित वाचा. पुन्हा एकदा. म्हणूनच मला आज हे असा मेसेज आला होता, की हे सगळं माहीत करून लक्षात घेणं. कारण कुणाच्याबद्दल आपल्या मनामध्ये जर राग आणि क्षमा नसेल ना, तर आपण जे काही मॅनिफेस्ट करत आहोत, इच्छापूर्ती वगैरे, ह्याच्यामध्ये थोडी अडचण आपल्याला होऊ शकते. कारण आपला फोकस तिकडे आहे, की हा माणूस माझ्याशी असा वागतोय, असा वागतोय, असा वागतोय. आपला पूर्ण फोकस आपल्या इच्छेकडे येण्यासाठी पण हे गरजेचं आहे. त्यासाठी आता
असं नाहीये की तुमची व्हायब्रेशन उच्चच पाहिजे, मगच तुमच्या इच्छा पूर्ण होतील, असं पण नाहीये. आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात, तरी पण आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. पण जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा आपला त्रास कमी होतो. एवढा मोठा त्रास हृदयावर ओझं घेऊन जगण्यापेक्षा ह्या गोष्टी समजून घेतल्या, तर आपल्याला थोडं सोपं होईल. जसं की इथं लिहिलं ना आता, की तुम्ही स्वतःला गरीब, लुटलेलं, फसवलेलं समजला, की एक कलाकार नक्कीच तो भूमिका पार पाडेल. तुम्ही असा विचार केला, की तुम्ही आजारी आहात, तर एखादा अभिनेता तुम्हाला भयंकर आजार देण्याचे कार्य करील. तुम्ही दडपलेले, मारहाण झालेले असाल, तर तसेच तुम्हाला सेवेमध्ये हजर होईल. तर मी जर विचार करायला लागले, की नाही मला ना आता भीती वाटते, कोणी फसवते की काय किंवा काय होते का काय? सोन्याचं गळ्यात घालून गेलं, कोणी चोरी म्हणजे असे जेव्हा आपण करतो ना विचार, त्याच्यावर खूप एनर्जी द्यायला लागतो ना, तर खरोखर मग तसेच अनुभव येतात. चोरीला जातं, काहीतरी होतं, फसवणूक होते कुठेतरी. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला इथं सांगितलंय. म्हणून सगळ्यात सोपा उपाय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत त्याचे सगळे विचार माझे, त्याचे गुण माझे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. ह्या विचारांमध्ये आपण जर कायम राहिलो, तर आपल्या भोवती प्रेमाचेच व्हायब्रेशन राहणार आणि तशीच लोकं, तशीच आपली रिअॅलिटी आपण क्रिएट करणार. आणि ह्याचे अनुभव आपल्या ग्रुपमधल्या काही लेडीजना ऑलरेडी सुरू झालेत ना. आपण बघितले, जेवढे मेसेजेस बघितले मी सगळे नाही पाठवत आहे. पण मला पर्सनलवर अनेकांचे मेसेजेस येतायत, हे सांगण्यासाठी की खरंच आमच्या आयुष्यात फरक पडतो. तो पडणार, कारण हे बाबाजींची सत्य आहेत. ही अशी सत्य आहेत, की अनेकांनी आपल्या आयुष्यात वापरलेली आहेत. त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवून प्रामाणिकपणे करू, नक्कीच फरक पडणार आपल्या आयुष्यामध्ये. असं होऊच शकत नाही, की आपल्या आयुष्यात कधी चेंज येणार नाही. असं होऊच शकत नाही. कारण हे सत्य जे आहे तेच एकटं शाश्वत आहे. बाकी सगळं चेंज होतं. दुःख बदलतं, हे बदलतं, असत्य बदलतं. पण सत्य नाही बदलत. ती एकच गोष्ट शाश्वत आहे या जगामध्ये. बाकी सगळं संपणार आहे, नष्ट होणार आहे. है ना? तर त्यामुळं तुम्ही ज्या लोकांविषयी आकस बाळगता, ते सगळे तुमच्याच निर्मितीतून उतरलेले आहेत पात्र. हे तुम्हाला जाणवतं. त्यांना मग क्षमा करणं सहज सोपं होतं. आणि त्यासाठी आपण हे म्हणू शकतो, की एक वाक्य तुम्ही म्हणा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल. तुला म्हणजे त्या समोरच्या माणसाला डोळ्यापुढे आणायचं आणि म्हणायचं, की तुम्ही मला दुखवत आहात, ह्याच्या मागे माझाच कुठलातरी विचार आहे. हं. तुम्ही मला दुखवत आहात, त्रास देत आहात, ज्याच्यामुळे मला असं वाटतं, की मला त्रास देताय तुम्ही असं मला वाटतंय. ह्याच्या मागे माझाच कुठलातरी विचार आहे. म्हणजे माझ्या विचारांनी मी ते निर्माण केलंय हां. मला आता हे समजलंय, की तुम्ही केवळ मी सांगितलेल्या गोष्टीच करत आहात. असं आपण त्यांना म्हणायचं बरं का डोळ्यापुढे आणून. आणि प्रत्यक्षात ना तुम्ही, ना दुसरं कुणीही मला दुखवू शकत नाही. मी नेहमीच परिपूर्ण होतो आणि असेल आणि तुम्ही ते बदलू शकत नाही. आता हे मला समजलंय, की जीवन म्हणजे तुम्हाला प्रेम देण्यासाठी आहे. हे वाक्य आपल्या पुस्तकामध्ये आहे, धड्यामध्ये लिहून घ्या आणि ज्यांना-ज्यांना असं वाटतं ना, की मला त्रास होतो या माणसाचा, मी कसं माफ करू? हे करा. हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, मनासाठी चांगलं आहे, सगळ्यासाठी चांगलं आहे. कारण हे जेव्हा आपण करतो ना, आपला इतका मोठा इमोशनल ब्लॉक बाहेर जाणार आहे. आपलं शरीर चांगलं होणार आहे. ज्यांना शरीराचे वेगवेगळे त्रास आहेत ना, तुम्ही बघा हे केल्यानंतर. म्हणजे आपण त्यांना सांगतोय, की तुम्हाला करत होता तुम्ही कारण मी तुम्हाला अनुमती दिली होती आणि माझा एक कुठलातरी विचार होता, ज्यामुळे हे होत होतं. पण आता मला समजलंय, की तुम्ही तोच रोल प्ले करताय. असं म्हणा, ह्या शब्दात म्हणा. आता मी तुम्हाला प्रेम पाठवते, इथून पुढं आणि सतत त्या व्यक्तींना डोळे पुढे आलं, तुमचा उच्चस्वर डोळ्यापुढे आणेल. हे मी खात्रीने सांगते. मला जे असं अचानक आठवण येते ना, असं झालं, तसं झालं, तो प्रसंग आठवतो, अपमान केलेला, वाईट बोललेला, शिव्या दिलेला, भांडणं झालेला. तो प्रसंग असाच नाही आठवत तेव्हा. तो आपला उच्चस्वर सांगत असतो, की "हे तुझ्याबरोबर झालंय ना, तू क्षमा कर." पण आपण त्याचा अर्थ वेगळा घेतो आणि आपला इतका इगो जागृत होतो आणि आपण रडतो, नाहीतर रागाला येतो. आता आपल्याला समजलं, जेव्हा-जेव्हा माझ्या डोळ्यापुढे तो प्रसंग येईल, तेव्हा रडायचं नाही, रागाला यायचं नाही, त्यांना प्रेम पाठवायचं. आणि हेच तुम्ही जर ह्यांना ऐकत असाल, ते कुठले दाढीवाले एक गुरु आहेत. अ, प्रेम काय त्यांचं नाव आहे त्यांचं माझ्या लक्षात नाही. त्यांनी सुद्धा हे खूप छान पद्धतीने सांगितलं होतं. मी ऐकली होती त्यांचं एक एक क्लिप ऐकली होती, की कसं प्रेमानंद माफ महाराज. केलं कुठले? प्रेमानंद महाराज. हां, करेक्ट. हां, प्रेमानंद. त्यांचं. हां, करेक्ट, प्रेमानंद. करेक्ट. त्यांचं मी जे त्यावेळेस ऐकलं होतं ना, खरंच ते अतिशय सुंदर त्यांनी पण सांगितलं, की तुम्ही माफ त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी करा त्यांना.
खरंच बाबाजींनी पण ते इतक्या सुंदर आणि बघा ह्याच्यामध्ये माफ करताना ना माफ करताना पण एक पद्धत दिली बाबाजींनी, की क्षमा करण्याची पद्धत हे बघा, हे दिलंय बघा. हे अशा प्रकारची क्षमा ही प्रत्यक्षात क्षमा नाहीये. म्हणजे काय माहिती का? की आपली पॉवर आपल्याकडे ठेवायची. की तुम्ही मला त्रास दिलाय, पण मी आता विसरते म्हणून मी माफ करते, असं असं नाही म्हणायला सांगितलंय. तुम्हाला मी सांगितलं होतं, की तुम्ही मला त्रास द्या. ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. या 2 मी त्यावेळेसही सांगितलं होतं धड्याच्या वेळेस, आत्ताही सांगते, की खूप फरक आहे या दोन्ही बोलण्यांमध्ये. इथं आपण आपलं ईश्वरत्व कमी नाही करत. आपलं ईश्वरत्व इथंही टिकून राहतं. जेव्हा मी असं म्हणते, की मी तुम्हाला सांगितलंय, की तुम्ही माझ्यासोबत असं वागा. म्हणजे जबाबदारी मी माझ्यावर घेतीये सगळी आणि माझी पॉवर माझ्याकडेच राहते त्यावेळेस, की मी सांगितलं म्हणून तुम्ही करताय. म्हणजे असं जेव्हा मी म्हणते ना, तेव्हा मला काय होतं, मी सांगितलंय. मग मी कुणाला दोष देऊ? असा पण एक विचार येतो. म्हणजे इतकं इझिली आपण रिलीज करतो ना त्या गोष्टी, जेव्हा मी माझ्यावर जबाबदारी घेते. दुसऱ्यावर घ्यायला तर आपण एका क्षणात, की तुम्ही केलं, तुम्ही केलं, तुम्ही लगेच आपण. पण जेव्हा मी माझ्यावर ते सगळं दोष घेते, त्यावेळेस आपण सहजपणे रिलीज करू शकतो. बघा तुम्ही करून. मीच सांगितलंय ना, मग तुम्ही तेच केलंय. पण आता मला हे समजलंय, मी तुम्हाला माफ करते. मी तुम्हाला प्रेम पाठवते. माफीपेक्षा माफ म्हणू शकतो क्षमा, पण भर कशावर दिलाय बाबाजींनी? प्रेमावर दिलाय. ही क्षमा म्हणजे क्षमा नाही, प्रेम द्या. ते जास्त त्याच्याशी मुळाशी ते प्रेम आहे. आपण शब्द क्षमा वापरतो. पण खरं तर त्याच्या मुळाशी प्रेम द्यायला सांगितलंय. जे आपण सतत देतोय आता प्रेम प्रकाश पाठवतोच आपण सारखं. तसंच त्या लोकांना डोळ्यापुढे आणा आणि तुम्ही फ्री व्हा, हलके व्हा. असे प्रसंग पण आठवतील जुने-जुने. अपमान केलेले, हिने अपमान केला ते. ह्या सगळ्यांना पाठवून बघा आणि पोहोचतं बरं का ते, कारण आपण सगळे सबकॉन्शियसली एक आहोत. हेच आत्मेवर तिथं गेल्यानंतर एकमेकांना "वाह! वाह! काय छान रोल केला. हे घे तुला अवॉर्ड." असं म्हणत असतील. की जसं आपल्या जगामध्ये अवॉर्ड शो असतात ना, तसं मला असं कधी-कधी हे वाचल्यावर आम्ही तेव्हा पण एकदा विषय निघाला होता जेव्हा आम्ही शिकत होतो. मी सरांना म्हटलं, "सर असे अवॉर्ड शो पण असतील" म्हटलं तिथं. कारण हे सगळं ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. स्पिरिट वर्ल्डमध्ये वगैरे किंवा युअर सोल्स गिफ्टमध्ये वगैरे, की हे सगळे आपले जे दुश्मन असतात ना, ते सगळे कसे मित्र असतात आणि कसे एकमेकांना तिथे शाब्बासकी देत असतात. "वाह! काय छान रोल केला." असं वगैरे असं त्या प्रकाराने. तर मला असं सारखं ते असं फील व्हायचं, की कुठेतरी अवॉर्ड शो पण असेल, की छान रोल, बेस्ट रोल असं म्हणून नाही का ॲक्टर, ॲक्ट्रेस असं. तर ह्या पद्धतीने आपण इथं भावना मध्ये होऊन खूप ह्या गोष्टी पण जेव्हा आपण वेळ येते ना, तेव्हा आपण ते करतो आणि ती आपल्या सगळ्यांची वेळ आलेली. आपली वेळ आलेली. म्हणून हे जेव्हा-जेव्हा तुम्ही कराल ना बघा, तुमच्या हृदयामध्ये केवळ प्रेम राहील. राग संपेल, कुठलेही आकस असेल, अडी असेल कुणाबद्दल, हे संपून आपण फ्री होऊन हलके होऊन जातो. तर हे सगळ्यांच्या बाबतीत कुणाचे कधी आई-वडिलांचे पण प्रॉब्लेम असतात घरामध्ये, बहीण-भाऊ असतात, मैत्रिणी असतात. तर कुठल्याही व्यक्तीसाठी आपल्या मनामध्ये हे आत्ता चालू असेल, तर त्यासाठी आणि हे म्हटलंय ना, की अ, आत्ता तुम्ही म्हणा, वाचून म्हणा, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे, की तुम्ही अंतःकरणामध्ये ते फील करणं हृदयात जाऊन. हे पण महत्वाचं आहे. एक-एक शब्द तुम्ही आतून म्हणणं, हे जास्त महत्वाचं आहे. शब्द भलेही जरा इकडं-तिकडं झाले, मी म्हणते ना, शब्द तुम्ही पूर्ण युनिफाईडमध्ये इकडच्या-तिकडं हरकत नाहीये. तुमच्या शब्दात म्हणा, जे तुम्हाला सोपं वाटतंय. कारण ही जी भाषा आहे ती जशी आली इंग्रजीमधून तसं आपण केलेलं आहे. पण तुमच्या शब्दात म्हणलं तर आतमध्ये फील करणं महत्वाचं आहे. त्या शब्दांपेक्षा फील करणं महत्वाचं आहे. तर त्याच्याच खाली जेव्हा आपण हे वाक्य म्हणतो, तिथं खाली एक वाक्य, की "मी माझ्या हृदयातून तुला प्रेम पाठवतो हं, आणि क्षमा करतो." म्हणजे माझं परिपूर्णता तू खंडित करू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. हे आतमध्ये फील करायचं आपण, की मी आत्ताही परिपूर्ण आहे आणि कायमच परिपूर्ण आहे. तू म्हणण्याने मी कमी नाही होणार. किंवा कुणी मला शिवी घातल्याने मी कमी नाही होणार. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की माझी परिपूर्णता दुसऱ्याच्या हातात नाहीये. कुणी मला शिवी देतंय किंवा कुणी मला वाईट म्हणतंय किंवा कुणी मला त्रास देतंय, तरी सुद्धा मी परिपूर्ण आहे त्या क्षणाला. हे जितकं आपण आतमध्ये घेऊ ना, तुम्ही बघा ना, ते दगडासारखं होतं आपल्याला. कुणी काही त्याला म्हणलं ना, आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आपल्याला कळतंय, की तो पण नाटक करतोय, मी सांगितलेलंच आहे. त्याच पद्धतीने आपण विचार करायला लागतो. सो एक असा वेगळा बदल येतो ना आयुष्यामध्ये, की आपला माइंडसेट चेंज आणि आपलं डायमेन्शन शिफ्ट होतो त्यावेळेस. तेव्हापासून त्या व्यक्तीमध्ये पण तुम्हाला बदल जाणवायला लागतील. जेव्हा तुम्ही त्याला इतकं प्रेम पाठवताय, मी क्षमा करते, प्रेम पाठवते, हे म्हणायला लागा. इथं काय दिलं बघा, हा अभ्यास तुम्हाला आतून आणि बाहेरून अत्यंत शुद्ध आणि निर्मळ करतो. खरंच तसं होतं.
ती व्यक्ती तुमच्याशी न का बोलेना, अजूनही तुमच्यात भांडण आहेत, बोलणं नाहीये, पण तुमच्यात खूप बदल येतील याच्याने. एकदम प्युअर हार्ट म्हणतो ना, अंतःकरण शुद्ध होऊन जाईल. त्यांच्याशी तुम्ही फिजिकली शरीराने नाही बोलत आहेत, हरकत नाहीये. पण हे तुम्ही करा. हे आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून इथं त्याच्यावर एवढा भर दिलेला आहे. मी म्हटलं ना 6वा धडा, 7वा धडा हे आयुष्य बदलणारे धडे आहेत आपले. जसं इथून आत्ता आपण पोहोचलोय 13व्या पर्यंत. पुढचे जे धडे आहेत ना 9, 10, 11 हे फक्त आपल्या इच्छा पूर्ण कशा करायच्या, मॅनिफेस्ट कशा करायच्या ह्याबद्दल आहे. पण आपल्या कॅरेक्टरमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, माइंडसेटमध्ये फरक आणणारे हे पहिले धडे आहेत. म्हणून हे महत्वाचे आहेत. त्या दिवशी शैलेश सर म्हणत, की पहिला अभ्यासच महत्वाचा आहे. खरंच आहे. की पहिल्या धड्यांवर पुढचं सगळं अवलंबून आहे. म्हणजे हे एकदा आपण पक्कं केलं ना, प्युरिटी, हृदय, ह्या सगळ्या गोष्टी, नात्यांमधली कटुता, भावनिक सगळा गोंधळ, हे सगळं शांत झालं ना, की पुढचं जे मॅनिफेस्टन हे ते आहे ना, इच्छा वगैरे, ते खूप सोपं आहे. कारण आपल्या इच्छा काय असणार आहेत? हेच असणार आहेत, की नाती चांगली होऊ देत, हे चांगलं होऊ दे, हेच असणार आहे आपलं सगळं. त्यामुळे हे पहिलेच धडे आपलं ना, खूप कॅरेक्टर बदलतात, पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंजेस आणतात आणि लोकांना ते कळतं. 2 महिने तुम्ही हे फक्त करायला लागा. 1-2 महिन्यात कुठलीही गोष्ट अफर्मेशन करा. ते काय ते एन-एल-पी प्रोग्रामिंग, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम ते आहेत ना ते सगळे. हे तेच आहेत. की त्या माणसांना आठवा, त्यांचं बालपण आठवा, त्यांना हे पाठवा, ते अफर्मेशन म्हणा, हृदयाचं हेच आहे. पण त्यांच्या सगळ्यांचं कसं असतं महिनाभर करा तुम्ही कोर्स, मग तुम्हाला मग इथं पण आपण 1-1 आठवडा सराव करतोय आणि माफ करण्याचा सराव तुम्ही महिनाभर सुरू ठेवा, अशा लोकांबद्दल. मग बदल येणार तुमच्यामध्ये. तर इतकी साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या आस्पेक्टचा, पैलूचा विचार केलेला आहे, ह्या प्रत्येक धड्यामध्ये. इच्छेचा पण विचार केलाय, तुमच्या क्षमा करण्याचा, नात्यांमधला विचार केलाय. हां. जेव्हा तुम्ही आता ह्याचा परिणाम इथं कसा दिलाय बघा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रेम देता ना, तेव्हा तुमचं सगळं अस्तित्व तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीकडून आणि प्रत्येक गोष्टीकडून येणारं प्रेम स्वीकारण्यासाठी खुलं होतं. म्हणजे काय, की जेव्हा मी माझ्याकडनं प्रेम पाठवते आणि त्या माणसांकडून जे येणारी जी स्पंदन आहेत ना, आता हे मी असं सांगते ना तुम्हाला कॉन्शियसली कळणार नाही कदाचित. पण हे सबकॉन्शियस लेव्हलला सगळ्या गोष्टी घडायला लागतात, की तिकडून पण यायला लागतात मग ते सिग्नल आणि त्यावेळेस आपण स्वतःला ओपन करतो. म्हणून असं म्हणलं, की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रेम देता, की मी माझ्या हृदयातनं प्रेम पाठवते, तुला क्षमा करते, कारण मला माहिती की मी तुला जे सांगितलं तेच तू केलंय. तेव्हा त्यांच्याकडनं पण जे यायला लागतील ना बदल, तेव्हा तुम्ही स्वतःला खुलं कराल. हे होतं. त्यामुळे हा धडा व्यवस्थित वाचा, की जिथं तुम्हाला स्वर्गीय अवस्थेमध्ये जगण्यासाठी निर्माण केलं होतं, तिथे तुम्हाला नरकाच्या अनुभवांमध्ये बांधून ठेवलंय. मनातला द्वेष, राग या सगळ्यांनी तुमच्यावर प्रभुत्व गाजवलंय आणि तुम्ही त्यांचे गुलाम बनून बसलाय. दृष्टी विकृत झालीये. त्यामुळे जिथं आपण स्वर्गात राहायला पाहिजे, तिथं आपण असे अनुभव घेतोय, की आजूबाजूची लोकं, घरातली लोकं हे सगळ्यांचा त्रास. ह्याच्यासाठी नाही आपल्याला एकत्र आणलं गेलंय. असं एकदा म्हणायचंय, की ज्या अवस्थेमध्ये आता ही सत्य आपल्याला अशा प्रकारे समजली, की जेव्हा आपण बरचसं आपलं आयुष्य जगून आलोय. पण ह्याला पण कारण आहे, की आपल्याला ते अनुभव घ्यायचे होते, ते आपण घेतले, ते संपलं सगळं. आता इथून पुढे जेव्हा मला हे समजतं, तेव्हा मी माझ्या आयुष्यात त्याचा वापर करायला सुरू केलं पाहिजे. त्यावर चिंतन करा आणि ते अंतःकरणात पूर्णपणे आत्मसात करा. ठीक आहे. हे मला 2 धडे मला आज तुम्हाला सगळ्यांना मला सुद्धा कारण हे जेव्हा-जेव्हा मी वाचते ना, मला माहीत नाही आपोआप जेव्हा-जेव्हा गरज असते ना, तेव्हा बरोबर हे धडे माझ्या समोर उघडले जातात आणि पुन्हा मी ते वाचनात आणते आणि हे वाचून, वाचून, वाचूनच आपण या सगळ्यांमध्ये कारण शेवटी आपण काय ज्ञानेश्वरी, दासबोध हे सगळे ग्रंथ त्याच्यासाठीच वाचतो ना, की काहीतरी बरं वाटावं, काहीतरी आता ज्यावेळेस म्हणजे आजचाच एक प्रसंग सांगते. आपल्याच त्या ताई आहेत. त्यांचा एकदमच त्या रडायला लागल्या खूप. म्हणजे त्यांना खूप रडू येत होतं. त्यांनी मला मेसेज केला, की मला खूप रडू येतंय म्हणून. आता अशा वेळी सुचत नाही काय करावं? है ना? अशा वेळी नाही सुचत माणसाला काय करावं नेमकं. मग आपण काहीतरी उडून बसतो, काहीतरी मोबाईल काढून बसतो. काहीतरी झालेलं असतं, इमोशन काहीतरी असतात. त्यासाठीच आपल्याला हे मदत करतं.
त्यासाठीच युनिफाईड मदत करतं, की जेव्हा आपण हे वाचतो आणि मग तेव्हा आपण शांत होतो. नाही पटणार काही गोष्टी त्यावेळी, की असल्या माणसाला मी कशाला सांगेन. पण मग त्यासाठीच आपल्या हृदयावर जायचं, लक्ष केंद्रित बसायचं ध्यान करत थोडा वेळ. हेच आपल्याला ह्यातनं बाहेर काढेल. कारण आपण कुणाला फोन लावून काही सांगायला गेलो किंवा काही करायला गेलो, तर ते सॉल्व्ह होणाऱ्या गोष्टी नाहीयेत अशा वेळी. तर त्यामुळेच मला आज हे शेअरिंगसाठी आलं. कुणाला ह्याचा काय उपयोग होईल बघा, हे धडे पुन्हा-पुन्हा वाचा. 5वा आणि 6वा हे खूप बदल करणारे धडे आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा मी त्या प्रसंगातून जात होते, तेव्हा मी सतत ह्या 2 धड्यांचं पारायणच करायचे. आणि खरंच त्यामुळेच मला बदल झाले, की एक वेळ अशी आली, की समजलं, की कुठल्याही प्रसंगाला मीच जबाबदार आहे. मग विचारच माझे बदलायला लागले. आता आता केवळ असे विचार पडतात बाहेर, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे. आता जर माझे विचार बदलले, तर प्रसंग कशाला येतील माझ्यासमोर? तुम्ही सांगा. कारण माझे विचार आता ईश्वरासोबत एकच आहेत. मग माझे प्रसंग पण, मला येणारे अनुभव पण तसेच झालेत, की तेव्हापासून असे म्हणतो ना, की जिथं आपल्याला कुठल्यातरी आव्हानाला सामोरं जायचंय, असे प्रसंगच कमी झाले. कारण विचारच बदलायला लागले आपले. मग हेच करतात सगळ्या वर्कशॉपमध्ये, सगळीकडे हेच करून घेतात आपल्याकडनं. तर त्या पद्धतीने जर आपल्याला वाटतं ना, माझे पण असेच अनुभव असावेत, तर पहिली सुरुवात त्या बियांपासून करा. प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो. तर त्या पद्धतीने आपली सुरू ठेवा. हे कधीच वाया जाणार नाही. हे ज्ञान असं आहे, कारण जो पुन्हा म्हणते, की जसं त्या दिवशी शैलेश सर सांगत होते, 5 वर्षात जे आपण परिवर्तन बघणार आहेत, त्याची ही तयारी आहे. आणि जे आत्ता काम करतील ना, त्यांना पुढे जाऊन कष्ट घ्यावे लागणार नाहीत. जे आत्ता काम करतील विचारांवर, त्यांची रिॲलिटी पुढे आल्यावर वेगळी असेल. तर त्यासाठी ह्या सगळ्याची एक मदत घ्या. एवढी चांगली मदत आपल्याला मिळते आणि तुम्ही घेत आहात मला पूर्ण खात्री आहे सगळ्यांवर. सगळेजण करत आहेत, म्हणूनच आपण इथे आहोत. ठीक आहे. तर आपण उद्या दुपारी 3 ते 5 भेटणार आहोत. पहिला वेळ मला 7वा धडा तुम्हाला विचारांबद्दल सांगायचा आहे. पुन्हा एकदा, कारण ज्यावेळेस मी ते सांगितलं होतं, तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झालेत. खूप बदल झालेत माझ्यामध्ये. तेव्हापासून म्हणजे जेव्हा मी युनिफाईड सुरू केलं मार्च आणि जून, ह्या 3 महिन्यातच मी स्वतःला खूप बदलांमध्ये बघितलं. अ, एक-एक दिवसाला बदल व्हायला लागला. इतकं युनिफाईड चमत्कारिक आहे. ते पण अनुभव जे येतायत मला सध्या तेही मी लिहून ठेवतीये आणि तुम्हाला तुम्हाला नक्की सांगेन वेळ आल्यानंतर, योग्य वेळ आल्यावर. तर केवळ स्वतःवर विश्वास ठेवा, ध्यान करा, हृदयावर राहा. उद्याचा दिवस खूप एनर्जी घेऊन येणार आहे. येतोय. आत्ता ऑलरेडी एनर्जी खूप वाढली आहे. तर ध्यान करा आणि बाबाजींच्याच विचारांमध्ये राहा, जे त्यांनी सांगितलं ईश्वरासोबत एक होऊन. सगळीकडे प्रेम प्रकाश पाठवा. आपला ऑरा स्वच्छ करा, लॉक करा. ह्या गोष्टी करायच्याच. आपलं प्रेम आणि प्रकाश हे सगळीकडे पाठवायचा आणि राहायचं ह्याच प्रेमामध्ये. ठीक आहे. तर आपण सगळेजण उद्या दुपारी भेटू. उद्या सकाळी पण आहे एक सत्र आपलं पहाटेचं. पण आज आपला जो सराव झाला नाहीये, तर झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगेन, की झोपण्यापूर्वी आपल्या हृदयावर जा. हे सगळ्या स्टेप्स केल्या, की फक्त 5 मिनिटं का होईना आपल्या हृदयावर ध्यान लावून मग झोपी जा तशीच. आणि जेव्हा आपण ध्यान लावू, तेव्हा केवळ म्हणा, की मला कशाचा अनुभव घ्यायचा कुठल्या इच्छेचा मला सांग. आणि जर समजा संकेत आला ठीक आहे, नाही आला तर सरळ म्हणा, अ, मी काय कृती करावी? काय ॲक्शन घ्यावी? एवढं जरी तुम्ही म्हटलात ना, तर तुमच्या आतनं विचार काहीतरी यायला लागतील. हा सराव फक्त 5 ते 10 मिनिटं करा आणि झोपी जा. ठीक आहे. तर हे तुम्ही कधीही करू शकता, पण आजचा सराव पूर्ण करा. 10 मिनिटाचा का होईना आणि आपण सगळे उद्या भेटू. सगळ्यांना शुभरात्री आणि खूप प्रेम आणि खूप प्रकाश सगळ्यांना. धन्यवाद.